ज्या आवारामध्ये या देशाचं पहिलं शैक्षणिक धोरण लिहिलं गेलं त्या आवारामध्येच आपण या देशाच्या तिसऱ्या शैक्षणिक धोरणावर चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत। ही अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक नोंद घ्यावी अशी गोष्ट आहे, कारण जे.पी. नाईक साहेबांनी याच आवारात कोठारी आयोगाचं जवळजवळ 80% काम पूर्ण केलं आणि ही अशी ऐतिहासिक संधी ज्यांच्यामुळे मिळाली ते आदरणीय आमदार प्रकाशराव आंबेडकर साहेब, मुख्याध्यापक संघाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित आजरा, राधानगरी आणि बुदरगडचे सर्व सन्मान्य मुख्याध्यापक बंधू भगिनींनो, आमदार साहेबांना अनेका गोष्टीसाठी धन्यवाद देईन की त्यांच्या पाठोपाठ माझं कार्यक्षेत्र पण आता झालेलं आहे, कारण राधानगरीला ऑर्डर आहे माझी आणि काम इथं चालू आहे, त्यामुळं त्याही लोकांशी या निमित्तानं परिचय आमदार साहेबांच्या निमित्तानं झाला, तर त्यासाठी धन्यवाद। खरं तर शैक्षणिक धोरण का आखलं जात असतं, तर या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, तो ग्रामीण शहरी भागामध्ये असेल, त्याचबरोबर अगदी अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सुविधा असतील, याची आखणी कशा प्रकारे केली जाईल आणि देशाचं ते शैक्षणिक व्यवस्था कशा पद्धतीनं पुढं जाईल हे ठरवण्यासाठी हे शैक्षणिक धोरणं तयार केली जातात आणि त्यांचं मग पुढं इम्प्लिमेंटेशन होत असतं। आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे औपचारिक शिक्षण व्यवस्थेला या देशामध्ये इंग्रजांनी सुरुवात केली आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर शैक्षणिक धोरण ठरवत असताना सगळ्यात मोठी समस्या होती ती निरक्षरतेची। म्हणजे आज आपण शैक्षणिक धोरण ठरवत असताना आपल्या नजरेसमोर काय की भारत ही जगातल्या प्रमुख 3 अर्थव्यवस्थामधली एक अर्थव्यवस्था व्हावी, की जगाचं नेतृत्व भारताकडे यावं, इतकी मोठी स्वप्न घेऊन आत्ताची धोरणं आपण तयार करालो, पण 1947ला ही परिस्थिती नव्हती। आपला देश किमान साक्षर व्हावा या दृष्टीनं आपल्या धोरणांची दिशा होती आणि मग त्या अनुषंगानं अनेक आयोग समित्या तयार केल्या। त्याच्यामध्ये सुरुवातीला विद्यापीठ आयोग जो डॉक्टर राधाकृष्ण आयोग शिक्षण आयोग म्हणून ओळखतो आपण, त्यानंतर मुदलियार आयोग, कोठारी आयोगाचं काम चाललं 64 ते 66 दरम्यान, ते 68ला इंदिरा गांधींनी धोरण लागू केलं, पहिलं शैक्षणिक धोरण। त्याच्यानंतर या देशामध्ये वैज्ञानिक क्रांती व्हावी यासाठी पंडित नेहरूंनी खास NCERTची स्थापना केली की वैज्ञानिक संशोधन शिक्षणामध्ये पुढाकार त्या गोष्टीला मिळावा, ती NCERT स्थापन झाली। त्यानंतर त्रिगुणा सेन आयोग असेल, कोठारी आयोगाचं इम्प्लिमेंटेशन योग्य प्रकारे होतंय की नाही याचं पुनर्विलोकन करण्यासाठी डॉक्टर ईश्वरभाई पटेल पुनर्विलोकन समिती असेल। त्यानंतर राजीव गांधीच्या काळात 1986चं शैक्षणिक धोरण आलं, पुन्हा ते रिकन्स्ट्रक्ट करून 1992मध्ये पुन्हा लागू केलं गेलं। त्यानंतर त्याच धोरणानुसार शिक्षणाचा आणखीन प्रसार व्हावा म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली। मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण त्या विद्यापीठाचे किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासनानं स्थापन केलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी असून अनेक पदवी प्रमाणपत्र आपण घेतलेले आहेत। त्याचनंतर 2086च्या धोरणावर पुनर्विचार करण्यासाठी PV नरसिंहराव यांनी डॉक्टर जनार्दन रेड्डी समिती स्थापन केली। म्हणजे हे सातत्यानं सुरू आहे धोरणांचा आढावा घेत पुढं कशा पद्धतीनं जायचं। त्याच्यानंतर 2005ला मनमोहन सिंग सरकारांच्या काळामध्ये 2005चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आला आणि खऱ्या अर्थानं याला नंतर RT ॲक्ट 2009 जो आला याच्यामध्ये या अभ्यासक्रमानुसार RT ॲक्ट राबवला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्याला एक संसदेनं कायदेशीर दस्तावेज म्हणून त्या 2005च्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली की म्हणजे हा आराखडा हा आत्तापर्यंतच्या म्हणजे जर विचारवंत किंवा ह्या शैक्षणिक धोरणावर ज्यांनी लिहिलंय तर त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या शैक्षणिक धोरणापेक्षा 2005चं जे राष्ट्रीय अभ्यासक्रम आहे धोरण आराखडा आहे तो सरस आहे असं त्यांचं डॉक्टर यशपालने तो तयार केला होता। तर त्याच्यानंतर 2009-10 साली RT ॲक्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटाचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण आपण दिलेलं आहे आणि यानंतर 2014ला सत्तांतर झालं, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्यांनी मग ह्या सगळ्या झालेल्या शैक्षणिक धोरणांचा आयोगांचा समित्यांचा आढावा घेण्यासाठी TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सगळ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी समिती नेमलेली आहे। अगदी त्याच्यामध्ये प्रौढ साक्षर भारतसारखं मिशन असेल, मनमोहन सिंगांनी 2013 साली उच्च शिक्षणासाठी एक आयोग नेमला असेल त्याचा असेल,
सर्व शिक्षा अभियान आहे, माध्यमिक शिक्षा अभियान आहे, अपंगांसाठीचं शिक्षण आहे. या सगळ्या योजनांचा आढावा घेऊन कस्तुरीरंगन समितीनं जो हा नवीन शैक्षणिक धोरण केलं त्याला जी आवश्यक पार्श्वभूमी आहे किंवा त्याला जे मटेरियल पुरवायला पाहिजे हे सगळं पुरवण्याचं काम या TSR बालसुब्रमण्यम समितीनं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग या नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात कस्तुरीरंगन यांच्या जे इस्रोचे माजी संचालक आहेत त्यांच्या 9 सदस्यीय समिती नेमली गेली आणि जवळजवळ 6 वर्ष हे काम चालू होतं शैक्षणिक धोरण तयार करण्याचं. त्यांनी जो सरकारला अहवाल दिला तो 484 पानाचा होता. पण संसदेत 29 जुलै संसदेत नाही केंद्रीय मंत्रिमंडळानं 29 जुलै 2020ला जे धोरण आपल्यासमोर मंजूर करून बाहेर फ्लॅश केलं तर ते 70 पानाचं आहे फक्त. आणि कस्तुरीरंगन यांच्या मसुद्यावर ज्या हरकती मागवल्या होत्या मगाशी पांगेकर सर म्हटले तसे तर त्या हरकती जवळजवळ 2 लाख होत्या. म्हणजे 2 लाख हरकती 484 पानाचा मूळ मसुदा आणि ते फक्त किती आलेलं आहे की 70 पानाचा आपल्यासमोर आलेला आहे. एक आहे मी काही बोलताना स्पष्टपणे बोलेन कुणी कृपया टीका म्हणू नये. म्हणजे ही केंद्र सरकारवरही टीका नाही, राज्य सरकारही नाही आणि तुमच्यावरही नाही कुणावर. फक्त ही शिक्षण व्यवस्था मजबूत व्हावी, सदृढ व्हावी आणि त्यासाठी जे जे काही चुकीचं असेल त्याच्यावर मी बोललो तर ते त्याच्यासाठी आहे. कुणी पर्सनल घेऊ नये अशी विनंती, कारण अलीकडे लोक खूप संवेदनशील झालात. तर एक आहे की ह्या बऱ्याचशा तरतुदी आणि ती कुठल्या वगळल्या आमदार साहेब हे आपल्याला कळायला मार्ग नाही. पण आता हे 70 पानाचं आहे. त्याच्यातली 4 पानं ही त्या धोरणाच्या परिचयासाठी आहेत. 26 पानं एकूण 4 भाग आहेत त्याच्यात. पहिल्या भागामध्ये शालेय शिक्षण आहे जे 26 पानामध्ये नोंदले गेलेलं आहे. 17 पानं उच्च शिक्षणासाठी आहेत. इतर महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण असेल, कृषी, कायदा, आरोग्य, तांत्रिक, प्रौढ शिक्षण, भारतीय भाषा, कला, संस्कृतीला प्रोत्साहन आणि ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण या विषयांसाठी 10 पानं दिलेली आहेत त्यांनी. आणि दुर्दैवानं म्हणतो मी की अंमलबजावणीसाठी केवळ 3 पानं आहेत. की ही शिक्षण व्यवस्था फार संत गतीनं का चालली तर अंमलबजावणीकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे. आणि इथं सुद्धा केवळ 3 पानं दिलेली आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासन ज्यावेळी करेल कारण हा समवर्ती सूचीतला विषय आहे त्यावेळेला अंमलबजावणीवर खूप भर देण्याची गरज आहे. कारण ज्या वेळेला 10 वर्षाचं पंतप्रधान पद भूषवून मनमोहन सिंग रिटायर झाले त्यावेळेला अमर्त्य सेन यांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय काय उल्लेखनीय बाबी केल्या याच्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. आणि शेवटी मात्र पत्राच्या की ह्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्ही फारसा बदल करू शकला नाही याच्याबद्दल खंत व्यक्त केली. म्हणजे इतकं अंमलबजावणीत आपण मागे पडतो सगळेजण. त्यामुळं आणि हे केवळ शासनाचं नसतं काम, लक्षात घ्या. हे तुमची आणि माझी जबाबदारी असते. ह्या धोरणाची खूप प्रभावीपणे अंमलबजावणी करणं, सेन्सिटिव्हली हे तुमचं आणि माझं काम असतं. कारण तुम्ही आणि मी शासन असतं. म्हणजे आमच्या पंचायत समितीतला क्लार्क जर तुम्हाला 10 वेळा फेऱ्या मारायला लागत असेल तर तो ते जिने उतरताना शासनाला शिव्या देत उतरत असतो. तुम्ही आणि मी शासनाचा चेहरा असतो. त्यामुळं तुमच्या आणि माझ्या ह्या ॲक्टिव्हनेसवर शासनाचा चेहरा किती उजळणारा हे ठरत असतं. त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी याची केली पाहिजे. आता राज्य शासन स्तरावर काय चालू आहे याचं तर राज्य शासन स्तरावर 2 समित्या नेमलेल्या आहेत की याची अंमलबजावणी आपण केंद्र शासनाने जाहीर केलं राज्य स्तरावर कसं लागू करायचं. तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे जी अंमलबजावणीबाबत सूचना करेल. आणि दुसरी श्री SS मंता समिती आहे ज्या आता नवीन धोरणामध्ये व्यावसायिक शिक्षणावर भर दिलेला आहे. ते व्यावसायिक शिक्षण कशा पद्धतीनं लागू करायचं या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यानंतर SCRT मार्फत नवीन अभ्यासक्रम आराखडा बनवण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. तुमच्यापर्यंत लिंक पण आली असेल की आपण जर भाग घेऊ इच्छित असाल तर त्या अभ्यासक्रम निवड समितीमध्ये आपण सहभागी होऊ शकता. तर अशा पद्धतीनं राज्य शासन सध्या या स्टेजवर आहे. या धोरणाची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये 22 मार्गदर्शक तत्व नजरेसमोर ठेवलेली आहेत. ती ओघानं येतीलच, ती काय पुन्हा वाचत बसत नाहीत. पण काही महत्त्वाचे जे काही घटक आहेत त्याच्यातले की हे धोरण निश्चित करत असताना काय शासनानं नजरेसमोर ठेवलं आहे केंद्र शासनानं तर शाश्वत विकासाचा जो अजेंडा आहे की सप्टेंबर 2015मध्ये संयुक्त राष्ट्र आणि त्याचे जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी हे शाश्वत विकासाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 17 उद्दिष्ट ठेवलेले आहेत आणि 169 त्याचे पुन्हा उपउद्दिष्ट आहेत.
आणि ती 2030 पर्यंत पूर्ण करावीत असा संयुक्त राष्ट्रसंघाची अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं सगळेच देश काम करत असतात. आणि त्याच्यातलं 4 नंबरचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्या शिक्षणाशी संबंधित आहे. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे ते 4थं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ते उद्दिष्ट पूर्ण व्हावं त्या शाश्वत विकास कार्यक्रमानुसार हे एक आहे. दुसरं असं अपेक्षित आहे धोरणाला की अध्ययनाला पाठिंबा चालना देणारी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अध्यापनाला नव्हे मुलं शिकण्याला प्राधान्य देणारी आहे. म्हणजे त्यांची अशी अपेक्षा आहे की शिक्षण संस्था, तुमची शाळा हे लर्निंग सेंटर्स व्हावेत. आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर इतका भर देतो आपण आणि त्या परीक्षा घेण्यावर की मुलगा शिकला काय याचं चिंतन फार कमी वेळा. म्हणजे दुर्दैवानं जी पोरं चमकतात त्यांचे सत्कार करून आपण रिकामे होतो, पण जी शहीद झालेले असतात ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये, नापास झालेले असतात, त्याच्यावर चिंतन व्यवस्थेत फारसं होताना दिसत नाही. त्यामुळे ही अपेक्षा आहे की ही बदलावं. आता हे लर्निंग सेंटर्स व्हावेत आणि मुलांनी जास्तीत पण शिकावं. त्यानंतर जगातील पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक बहुशाखीय शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे. म्हणजे आता एकल कॉलेजेस आहेत, एकच आर्ट्स फॅकल्टी घेऊन चालतायत, सायन्स फॅकल्टी घेऊन चालतायत. तर भविष्यात 2030 पर्यंत असं एकही महाविद्यालय नसेल की जिथं एकच कोर्स आहे, तर बहुशाखीय होतील. मला वाटतं ही संकल्पना डॉक्टर JP नाईक साहेबांनी, VT पाटील साहेबांनी पूर्वीच अंमलात होती. म्हणजे ह्या मौनी विद्यापीठाच्या छत्राखाली जवळजवळ 29 विभाग कार्यरत आहेत. फक्त एक होणार आहे मात्र की ह्या 29 विभागांना आज संस्था प्रमुख आहेत, प्राचार्य आहेत, तर ते सगळे जाणार म्हणजे नवीन धोरणानं, आणि एकच बॉस असेल ह्या सगळ्या संकुलासाठी. हे शाळांच्या बाबतीत होणार आहे, ते पुढे सांगेनच मी. तर हे बहुशाखीय शिक्षणाची व्यवस्था असतील. त्याच्यानंतर आता शिक्षण पुढील दिशांना वळवलं पाहिजे. शिक्षण पुढील दिशांना वळवलं पाहिजे. त्या दिशा कुठल्या असतील तर कसे शिकायचे हे शिकणे, त्यानंतर मजकूर कमी करून तार्किक विचार कसा करायचा ह्यावर विचार झाला पाहिजे. ते रुदरफोर्डचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. त्याचा एक विद्यार्थी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधला येतो आणि त्याला दाबात सांगतो की मी दिवसाचा 16 तास काम करतो. त्यावेळी रुदरफोर्ड त्याला म्हणतात की अरे मग विचार कधी करतोस. म्हणजे अभ्यास करतात माणसं, घोकमपट्टी करतात, विचार करत नाही. तर ते व्हायला लागतं. ते तार्किक विचार कसा करायचा, समस्या कशा सोडवायच्या, कल्पक आणि बहुशाखीय कसे व्हायचे, शिक्षणात नाविन्यपूर्णता कशी आणायची, जुळवून कसे घ्यायचे. ही मोठी माणसं आपण फार चांगल्या पद्धतीने स्किल अवलंबत असतो, जुळवून कसं घ्यायचं. ते लहान मुलांना नाही, कारण आत्महत्या दर पेपर जर उघडला तुम्ही, इतकी आत्महत्या होत आहेत दररोज. माणसं जुळवून घेत नाहीत, परिस्थितीचे समायोजन साधत नाहीत. तर हे शिक्षणात आपल्याला शिकवावं लागलं. आता नवनवीन व बदलणाऱ्या क्षेत्रात नवीन सामग्री कशा प्रकारे आत्मसात करायची हे सगळ्याला आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर शिक्षण आता कसं झालं पाहिजे तर अधिक अनुभवात्मक, सर्वसमावेशक, एकात्मिक, जिज्ञासू, संशोधन केंद्रित आणि अर्थातच आनंददायक होण्यासाठी अध्यापनशास्त्र उत्क्रांत होण्याची गरज आहे. खूप चांगला शब्द आपला, उत्क्रांत होण्याची गरज आहे. आज अध्यापन काय झालं आहे, वर्गात जाऊन म्हणजे नेमाडे सरांची मी एक पुस्तक वाचलं, त्याच्यात त्यांची मुलाखत घेत होते मुलाखतकार. त्याच्यात भालचंद्र नेमाडेंच्या एका कादंबरीतील चांगदेव पाटील नावाचा नायक, तो एका ठिकाणी काय म्हणतोय की शिकवण्यात सराईतपणा आल्यामुळं शिकवण्यातलं स्वारस्य संपलंय. मग मुलाखतकार त्याला काय विचारतात की असं एखादं वाक्य एखाद्या कारकुनानं म्हटलं तर ठीक आहे, कारण त्याला त्याच प्रकारची कामं करावी लागतात, तेच प्रस्ताव तपासावे लागतात. पण प्राध्यापक असं का म्हणत असेल. त्यावेळी त्याचं स्पष्टीकरण देतात नेमाडे सर त्या मुलाखतीमध्ये की तुम्ही पहिला तास आठवा म्हणतात. शिक्षक ज्यावेळी नोकरीवर हजर होतो किंवा BEdमध्ये अगदी मायक्रो टीचिंग घेत असते, त्याचा पहिला तास आठवा, त्याचा पहिला नोकरीचा दिवस आठवा. तर त्या दिवशी तो तयारीनिशी गेलेला असतो. मला कुणासमोर बोलायचं आहे, काय शिकवायचं आहे, त्याचे हातपाय थरथरत असतात आणि हे थरथरणं त्याच्या प्रामाणिकपणाचा कबुली जबाब असतो. पण आपण हळूहळू सराईतपणा येतो आणि मग वर्गात शिकवायची कविता वर्गातच जाऊन वाचतो, निर्डावलेपणा आपल्यामध्ये येतो आणि मग अशा पद्धतीचं शिकणं झालं तर तो एक सराईतपणा येतो, ह्याच्यात नवनिर्मिती काय नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं अध्यापन आता नको आहे, ते उत्क्रांत होण्याची गरज आहे. हे या धोरणाला अपेक्षित आहे. विद्यार्थी कसा असावा या धोरणात तर व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करणारा, सर्व विषयांचा जाणकार, चारित्र्यवान, तर्कशुद्ध विचार करणारा, सहृदयी आणि रोजगार मिळवण्यास सक्षम बनेल.
त्याच्यानंतर आपण आणखीन एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की लर्निंग आउटकम्सकडे, म्हणजे आपण शिकवणार आहोत ते कशासाठी, त्याच्यातून मुलगा नेमकं काय शिकणार आहे, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. ते आता करता येणार नाही. तर अंगणवाडी ते उच्च शिक्षण, आता महाराष्ट्र शासनाने तरी खूप चांगलं प्रशिक्षण घेऊन तुम्हा सगळ्यांना पुस्तकं दिलेली आहेत. इयत्ता निहाय प्रत्येक विषय निहाय लर्निंग आउटकम्स काय आहेत, तर ती दरी जी आहे लर्निंग आउटकम्स आणि संपादन, ही दरी कमी करण्याचा प्रयत्न, त्यासाठी योग्य कारवाई हे धोरण करणार आहे. त्यानंतर समाजातील आदरणीय आणि आवश्यक सदस्य म्हणून पुनर्स्थापित करून शिक्षकाला सुधारणांच्या केंद्रस्थानी आणणे. म्हणजे हे एक अनेक ठिकाणी लिहिलं आहे धोरणामध्ये, की कदाचित धोरणानं हे मान्य केले की शिक्षकाला आता पूर्वीसारखा आदर नाही समाजात, आणि त्यामुळे तो आदर पुनर्स्थापित करणं हे एक धोरणाचं वैशिष्ट्य आहे. चांगल्या शिक्षण संस्था निर्माण करणं. हे शिक्षण संस्था म्हणजे केवळ तुमची संस्था नव्हे, शाळा संकुल. आता आमदार साहेब शिक्षण संस्था जर म्हटलं तर तुम्हाला आणखीन एक अशी कार्यशाळा यांची घ्यावी लागेल. कारण काय एकंदरीत कल्चर आहे, बरेच जण माझे मित्र आहेत संस्था चालक आणि मुख्याध्यापक आणि स्टाफ, ह्यांच्यामध्ये काय काय चाललंय बऱ्यापैकी, आणि हे बऱ्यापैकी शैक्षणिक नाही आहे. चांगली शिक्षण संस्था, मला या धोरणातली एक त्रुटी अशी लक्षात आली की तुम्ही ज्यावेळी चांगली शिक्षण संस्था निर्माण करण्याचं धोरण तयार करताय तर त्याच्यामध्ये त्या संस्थेत चांगल्या विचाराचे लोक येतील अशा काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, तरच चांगल्या संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. दुर्दैवानं अशैक्षणिक हेतू असणारी माणसं आपल्या डोक्यावर आहेत काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी, आणि त्यामुळं माणसं डिस्टर्ब आहेत. म्हणजे तुम्ही सहमत व्हाल माझ्याशी, कारण मी बऱ्याच स्टाफशी हे आहे, माझे मित्रत्वाचे संबंध बऱ्याच लोकांचे आहेत, किंवा तपासणीच्या निमित्तानं सगळे लोक सांगतात मित्रत्वाला मला. तर ते हे व्हायला म्हणजे चांगल्या विचाराची लोक येतील. महाराष्ट्र शासन अशी काहीतरी तरतूद करेल की चांगल्या विचाराची लोक ह्या मॅनेजमेंटमध्ये येतील आणि खूप चांगलं संकुल ते उभा करतील भविष्य काळामध्ये. त्यानंतर 2040 पर्यंत जगातील अव्वल शैक्षणिक व्यवस्था उभी करण्याचं हे धोरण ध्येय बाळगतं. धोरणाची दूरदृष्टी काय आहे, तर भारतीय असल्याचा सखोल अभिमान बाळगण्याबरोबरच एक वैश्विक नागरिक तो बनला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि हे करत असताना मात्र धोरणामध्ये नालंदा, तक्षशिला यांचा सतत उल्लेख आहे, किंवा जे जुने लोक आहेत, चाणक्य आहेत, वराहमिहिर आहेत, आर्यभट्ट आहेत, पण ह्या समितीला आमच्या फुले शाहू आंबेडकरांचा का विसर पडलाय ते कळत नाही. म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्थेचा इतिहास हा जाज्वल्य आहे, त्याच्यात वादच नाही. पण हेही एक काळी बाजू आहे की इथं बहुजनांना, स्त्रियांना शिक्षण नाकारलं गेलं, आणि ते मिळण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना या धोरणातून का बाजूला केले हेही कळायला मार्ग नाही. तर महाराष्ट्र शासन नक्की त्यांचा विचार करेल की या दृष्टीनं त्या लोकांचा आणि त्यांच्या योगदानाचा, आणि भविष्यात त्यांनी जे चांगली कामं केली त्याचा ह्या पुढच्या धोरणात सुद्धा आपल्याला अवलंब करता येईल अशा पद्धतीनं त्याचा विचार व्हावा अशी एक माझी अपेक्षा राहील. या ठिकाणी जरी 4 धोरणाचे विभाग असले तरी वेळेअभावी फक्त शालेय शिक्षण या एकाच विभागावर मी बोलणार आहे. ह्याच्यात 8 एकूण उपविभाग आहे. पहिल्या विभागामध्ये पहिला आहे तो प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण. जे पूर्वी RT ॲक्ट नुसार 6 ते 14 हा वयोगट होता मोफत आणि सक्तीच्या, तर या धोरणानं त्याची कार्यशिक्षा वाढवून वय वर्ष 3 ते 18 असा केलेला आहे. आणि त्यामुळं आता आपल्याला 3 ते 6 वयोगट असेल, कारण आपण 6 नंतरची सगळी व्यवस्था तयार आहे. 3 ते 6 साठी आपल्याकडे अंगणवाड्या आहेत, पण अंगणवाड्या ह्या म्हणजे ही गजूबाई बदेकांची देणगी आहे की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना आणि त्यांच्या मातांना आहार चांगल्या प्रकारचा मिळावा, त्यांचं कुपोषण होऊ नये, त्यांचं संगोपन चांगल्या दृष्टीनं व्हावं, यासाठी त्यांनी सुरू केल्या. नंतर ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, त्यांनी काही अंगणवाड्या तयार केल्या, आणि याची दखल तत्कालीन महाराष्ट्र शासनाला घेऊन 1975 मध्ये महाराष्ट्रानंतर पूर्ण देशभर हा अंगणवाडीचा काढला. पण इथं मुलांचं आहार, आरोग्य आणि पोषण किंवा कुपोषण होऊ नये. आज देखील बघा अंगणवाडीत सॅम मॅमचे आकडे घेतले जातात, तर ते कुपोषण होऊ नये त्यांचं, हे सगळा प्रमुख उद्देश आहे. पण हे धोरण या वयोगटाला औपचारिक शिक्षणाच्या कक्षेत आणतं. आता एक आहे, शहरी भागात तुम्ही गेला तर LKG UKG लोकांनी घातलेलंच आहे. म्हणजे मुलांना शासनानं जरी सुरू केलं नसेल औपचारिक शिक्षण, तरी खाजगीकरणातून हे औपचारिक शिक्षणाला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळं कदाचित ही वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन
शासनाने हे अंगीकारलं असावं असं वाटायला जागा आहे. त्यामुळं त्याचे काही साईड इफेक्ट आहेत की औपचारिक शिक्षणामध्ये बऱ्याच तज्ज्ञांचं असं मत आहे की इतक्या लहान वयातल्या मुलांना अडकावं का. म्हणजे आज तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित पालकांना आजीबाई ज्या गोष्टी सांगायच्या त्या शिक्षण वाटत नाही. बरोबर आहे ना. तुम्ही मी ज्या गोष्टी ऐकल्या आजीबाईंच्या त्या आता कोण आजी नातवाला सांगेल तर शिक्षण वाटत नाही. ते पुस्तक घेऊन बसलं काहीतरी लिहित बसलं तरच शिक्षण वाटतं. लक्षात घ्या, भावनांच्या सोबत उत्स्फूर्तपणे खेळणं हे शिक्षण वाटत नाही. तर तो शाळेत जाऊन काहीतरी लिहित बसेल, वाचेल, ह्या गोष्टी किंवा शाळेत शिकवलेल्याच ॲक्टिव्हिटी करेल हे शिक्षण वाटत असतं. आणि त्यामुळं औपचारिक शिक्षणाचे काही साईड इफेक्ट होणार आहेत. नक्की ते कसे टाळता येतील या बाबतीत नक्कीच SCRT आणि महाराष्ट्र शासन विचार करेल. आणि मुलांच्यावर ते जे मार्क्सचं परीक्षा केंद्रित शिक्षणाचं ओझं होणार नाही असे आपल्याला हे करावं लागेल. तर याच्यासाठी एक नवीन अभ्यासक्रम तयार करेल, NCERT करेल. त्याला अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन असा ECCE नावाचं नाव दिलेलं आहे. ती NCERT तयार करेल. NCERT SCRTकडे देईल आणि SCRT मग तुमच्या माझ्यापर्यंत आपल्या पोचवणार आहे. याच्यातून जे आहे तर अंगणवाड्यांचे काही प्रकार बदलणार आहेत. एकूण 4 प्रकार अंगणवाड्यांचे होणार. स्वतंत्र अंगणवाड्या तयार होतील. काही प्राथमिक शाळांना जोडल्या जातील. काही वेळेला फक्त 5-6चा गट प्राथमिक शाळांना जोडला जाईल आणि मग संपूर्ण पूर्व प्राथमिक शाळा असेल. अशा प्रकारच्या 4 असतील. यांना मग शिक्षक कुठले द्यायचे. तर आत्ता ज्या सध्या अंगणवाडी शिक्षिका आहेत त्या जर 12वी पास असतील तर 12वी पासपेक्षा जास्त असताना 6 महिन्याचा हा ECCEचा कोर्स मग तो BRC CRC मार्फत ऑफलाईन दिला जाईल किंवा ऑनलाईन किंवा दूर शिक्षणाच्या माध्यमातून दिला जाईल. ज्या अंगणवाडी सेविका 12वीपेक्षा कमी शिक्षण आहे त्यांना तो 1 वर्षाचा कोर्स ह्या तिन्ही प्रकारे करता येईल. आणि ज्या अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडल्या जातील तिथं त्याच प्राथमिक शिक्षकांना हे कोर्स पूर्ण करून त्यांनाच ते शिकवण्याचं काम तिथं शिक्षक म्हणून करावं लागेल. या शासनातले 4 विभाग ह्या शिक्षणासाठी एकत्र येऊन काम करतील. त्याच्यामध्ये MHRD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर महिला बाल कल्याण आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आहे आणि आदिवासी विभाग आहे. हे 4 मंत्रालय एकत्र येऊन याच्यासाठी विशेष कृती गट तयार करतील आणि ह्या 3 ते 6 वयोगटाचं काय करणार आहेत, शिक्षण करणार आहेत. पुढचा महत्त्वाचा भाग आहे तो पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. तर अनेक अहवाल शासनाचे असतील, प्रायव्हेट NGOनी घेतलेले असतील, अगदी प्रथमसारखी संस्था असतील, तर त्यांच्या सगळ्यांच्या अहवालाचा निष्कर्ष असा आहे की या देशातले 5 कोटीपेक्षा जास्त मुलांना हे मूलभूत लेखन, वाचन आणि गणित अंकावरील क्रिया ह्या क्रिया येत नाहीत. आणि अध्ययन संकटात सापडलेली शिक्षण व्यवस्था अशी वर्णन आपल्या हे शिक्षण व्यवस्थेचं हे धोरण करत आहे. आणि त्यामुळं मूलभूत राष्ट्रीय साक्षरता आणि संख्यादान मिशनची स्थापना MHRD करेल आणि त्या दृष्टी प्रयत्न आपल्याला ती करताना दिसणार आहे. आणि मग यासाठी काय काय करणार आहे शासन, तर शिक्षकांना सातत्याने प्रशिक्षण व रिक्त जागा भरणे, प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती मोजण्यासाठी मूल्यांकनाची मजबूत व्यवस्था, अभ्यासाची मुलांना आवड निर्माण व्हावी यासाठी विशिष्ट तास आणि वर्षभर नियमित उपक्रम, शिक्षक विद्यार्थी मदतीसाठी दीक्षाचे तांत्रिक सहाय्य घेतले जाईल. दीक्षा ॲपचा परिचय आहेच आपल्या सगळ्याला. शिक्षणाच्या मोठ्या आवाकामुळे मूलभूत क्षमता साध्य करण्यासाठी पिअर ट्युटरिंग म्हणजे जो शाळेतला साक्षर मुलगा आहे त्यांना अशा एखाद्या अप्रगत विद्यार्थ्याची जबाबदारी घेऊन त्याला मदत करून शिकवणं, असं यापेक्षा स्वयंसेवकांची मदत घ्यायची आहे. तुमच्या शाळेतील ग्रंथालयांचं सबलीकरण करणार आहे त्यासाठी. आणि मुलांचा अध्ययन स्तर उंचावा, म्हणजे एक लक्षात घे की कुपोषित मुलाच्या मेंदूवर सुद्धा परिणाम असतो, वाढीवर आणि विकासावर, आणि त्याचा परिणाम त्याचा बौद्धिक क्षमतेवर होत असतो. आणि त्यामुळं MDM बरोबर पौष्टिक नाश्ता सुद्धा दिला जाईल. आता म्हणजे कालच बातमी वाचला असाल की केंद्र सरकारनं पुढच्या 5 वर्षासाठी 1,31,000 कोटी रुपयांची तरतूद केली. तर आता तुम्हाला हे आणि रेकॉर्ड ठेवावा लागेल की पोषण आहार बरोबर नाश्त्याचं सुद्धा, तर पौष्टिक नाश्ता पण दिला जाईल. त्यानंतर तिसरा मुद्दा त्यातला आहे की शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे. गळतीचं जे प्रमाण आहे तर 2017-18च्या सर्वेक्षणानुसार 6वी-8वी मध्ये
म्हणजे 91% मुलं फक्त टिकतात, म्हणजे 9% मुलांची गळती आहे. 9वी-10वीमध्ये 79.3 इतकीच मुलं प्रवाहात राहतात, वरची मुलांचं ड्रॉपआउट होतात. 11वी-12वीमध्ये हे प्रमाण 56%वर येतं, म्हणजे जवळजवळ 54% मुलांची 12वीपर्यंत गळती होते. तर हे जे गळतीचं प्रमाण आहे हे कमी नाही, थांबवणे आणि 2030पर्यंत 12वीपर्यंतची 100% मुलं एनरोल होतील, शाळा शिकतील, यासाठी तरतूद हे धोरण करत आहे. आणि त्यासाठी मग मुलं शाळा सोडून जाऊ नयेत यासाठी शासन काय काय करणार आहे, तर दर्जेदार शिक्षण मिळवून देणे, सरकारी शाळांची विश्वासार्हता पुनर्स्थापित करणे. बघा, मी म्हणतो हे धोरण म्हणते की शाळा शिक्षक आता हे नाही आहे, आदरास पात्र नाही, असं वारंवार हे धोरण म्हणतंय. तर ती पुनर्स्थापित विश्वासार्हता करणं, स्थलांतरित मुलांसाठी नागरिकांच्या साह्याने शिक्षण केंद्र स्थापन करणं, म्हणजे हे घडत असतं. आपल्याकडं अमरावती जिल्ह्यात मंगरुळ चवाळा म्हणून गाव आहे, तिथं मतीन भोसले नावाच्या जिल्हा परिषद शिक्षकांना, म्हणजे यासाठी कसं काम करता याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तर ते जिल्हा परिषद शिक्षक होते, त्यांनी नोकरी सोडून ज्या समाजावर जन्मताच गुन्हेगारीचा शिक्का मारला त्या फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी स्वतः शाळा सोडली. त्या शाळेचं नाव प्रश्नचिन्ह असो, पण दुर्दैवानं समृद्धी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टरने ती शाळा पाडून टाकली, त्यांच्या मार्गात येत होती. आणि मागच्या महिन्यामध्ये साधनानं त्याची दखल घेतली. म्हणजे अशा स्वयंसेवी संस्थांच्या मागे भविष्यात शासन पाठीशी राहील असं हे धोरण सांगतंय. त्यानंतर 18 वर्षापर्यंत मूल शाळाबाह्य होऊ नये यासाठी यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवेल. कुठं कुठं लक्ष ठेवेल, उपस्थितीवर त्याच्या लक्ष ठेवेल. कदाचित ट्रॅकिंगची, ऑनलाईन ट्रॅकिंगची सिस्टम आणली जाईल. पुनर्प्रवेशाची सोय जरी सोडली तरी आज जसं आपण शाळाबाह्य मुलांना पुन्हा प्रवेश देतो 8वीपर्यंत, ती 12वीपर्यंत व्यवस्था आणली जाईल. दिव्यांगावर विशेष लक्ष, समुपदेशक नेमले जातील, म्हणजे जी मुलं परिस्थितीमुळे ज्यांचे पालक काढतात शाळेतून, तर समुपदेशनानं त्यांना पालकांना तयार करून त्या मुलांना शाळेत आणलं जाईल. अभ्यासक्रम रंजक आणि उपयुक्त बनवणे, स्थानिक भाषेचं ज्ञान असणारे शिक्षक नेमणे, मुक्त व दूरस्थ शिक्षण कार्यक्रम राबवणे. जसं 10वीला आता 17 नंबर आहे, ते कदाचित खाली सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि त्याद्वारे मुलं शिकू शकतील. शासकीय व अशासकीय संस्थांना नवीन शाळा काढणे सोपे करणे. हे व्हायला नाही पाहिजे आमदार साहेब, असं मत आहे. सोपं नाही झालं पाहिजे शाळा काढणं, कारण आता सेल्फ फायनान्सच्या ज्यावेळी आम्ही प्रस्ताव तपासायला जातो, म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आमच्या ऑर्डर येतात, ते काही तालुक्याचंच नाव घेत नाही मी, तर बंगल्यात, आपल्या बंगल्यात, राहत्या बंगल्यात शाळा भरवल्या लोकांनी. कुणाचा रिकामा ग्राउंड असेल ते फोटो काढून त्याला जोडला जातोय. स्वच्छतागृहाच्या नीट सुविधा नाहीत आणि इतक्या सहज पद्धतीनं जर मिळत असतील मान्यता, आणि परवानगी आधीच दिली जाते, आणि मग नंतर आमच्याकडून परवानगी आधी देतं शासन, आणि नंतर तर हे सोपं नाही झालं पाहिजे. का तर मुलांचे दर्जेदार शिक्षण व्हायचं असेल तर ती संस्थासुद्धा किंवा तिथल्या ज्या भौतिक सुविधा आहेत, पायाभूत सुविधा, ते तेवढ्याच दर्जेदार असल्या. त्यामुळे हे सोपं करा तुम्ही, पण कुणाला चांगल्या माणसाला, ज्याच्याकडे ह्या सगळ्या सुविधा आहेत, त्याला काय मग ते फॉर्म 17 भरायला लागून आहेत. पण अगदी सोपं केलं आणि कुणीही शाळा काढायला लागलं तर नक्की यांचं मुलांच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम होणार आहे. शाळामधील अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, तर अभ्यासक्रमाची रचना जे बदलणार आहे, त्या स्तरांची रचना बदल आहे. म्हणजे आपली आत्ता जी आहे 10+2, तर ती बदलली जाईल. तर पहिला असेल पायाभूत स्तर, हा 3 ते 8, म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण वयोगट 3 ते 6 साठी, आणि 1ली-2रीचा वर्ग ह्या पहिल्या स्तरामध्ये घेतलेला आहे. असा हा 5 वर्षाचा पहिला स्तर असेल. आणि याच्यामध्ये ECCEचा अभ्यासक्रम असेल, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. दुसरा स्तर आहे तो पूर्व अध्ययन स्तर, याला प्रिपेरेटरी स्तर म्हटलेला आहे. तो आहे 8 ते 11 साठी, इयत्ता 3री ते 5वी. यामध्ये खेळ, उपक्रमावर आधारित शिक्षण असेल. वाचन, लेखन, संभाषण, कला, क्रीडा, भाषा, विज्ञान आणि गणित या विषयामध्ये विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होईल यासाठी सोपा मजकूर असणारी पाठ्यपुस्तकं पुरवली जातील. तसेच औपचारिक व संवादात्मक अध्यापन शैली शिक्षकांनी वापरणे अपेक्षित आहे. मिळून मिसळून मुलांच्या अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. तिसरा स्तर आहे पूर्व माध्यमिक स्तर, वय आहे 11 ते 14 वयोगट, इयत्ता असणार आहेत 6वी ते 8वी, पुन्हा वाचलं म्हणजे माध्यमिक स्तर 14 ते 18 वयोगटासाठी. त्याच्यामध्ये 9वी ते 12वीचे 4 वर्ष असेल. इथं बहुशाखीय अभ्यासक्रम असेल, म्हणजे उच्च शिक्षणाची सुरुवात ज्या बहुशाखीय संस्थेत जाणार आहे तो शिकायला, त्याची पायाभरणी ह्या तुमच्या 9 ते 12 होईल. विषयात अधिक सखोलता, अधिक चिकित्सक विचार, अधिक लवचिक आणि विषय निवडीचं स्वातंत्र्य असेल. म्हणजे आता जे तुम्ही विषय देत आहे त्याच्यात अनेक विषय असतील.
म्हणजे बोर्डाच्या परीक्षा घेताना किती 53-54 प्रकारचे विषय असतात त्या वेळापत्रकात. तर ते कदाचित काही मुलांनी जर मागणी केली तर तुमच्या शाळेत तुम्हाला राबवावे लागते. तसे शिक्षकांची तुम्हाला उपलब्ध करावे लागेल. त्यानंतर व्यावसायिक कोर्स. आता एक आहे, पूर्वी 10+2+3 अशी जी स्तर केली होती, म्हणजे 11 ते 4 होता. माझे वडील ज्यावेळी शिकले ते 11-4 होता. 11वी नंतर उच्च शिक्षणाला मुलगा जायचा. मग 10+2+3 का केलं तर 10वी नंतर, म्हणजे त्या काळात लक्षात घ्या 70-72च्या काळामध्ये, की ड्रॉपआउट रेट जास्त होता. मुलं शाळेत सोडून निघून जायची. आणि मग ही निघून गेलेली मुलं यांना जर रोजगाराची काही संधी निर्माण झाली नाही तर पुन्हा यांचं परंपरागत शेतीने हे जीवन चालू राहायचं. तर त्यांना टर्मिनल्स उपलब्ध करून द्यायचे. की आज सुद्धा बघा 10वी पास झालं तर आर्मीत वाढवलं आता, पण काही ठिकाणी 10वी पास झालेल्या मुलांना आजही नोकरीत संधी आहे. 12वी पास झालेल्यांना काही ठिकाणी नोकरीत संधी आहे. तर हे टर्मिनल्स त्या काळात उपलब्ध करून दिलं होतं. मात्र आत्ता जे केलेले आहेत हे स्तर जे आहेत हे असे टर्मिनल्स उपलब्ध करून देणं उद्देश नाही आहे. तर हे पूर्णपणे अभ्यासक्रम अध्ययनविषयक आहेत, म्हणजे मुलांच्या शिकण्याशी निगडीत आहेत सगळे ते. आणि मुलांच्या आकलनाच्या, त्यांच्या बौद्धिक वाढीच्या विकासाचे टप्पे लक्षात घेऊन ते केलेले आहेत. आणि 12वीपर्यंत सर्वांनी शिकावंच ही अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. याचबरोबर 21व्या शतकातील कौशल्य तुम्ही मुलांना शिकली पाहिजे. त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग असेल, कोलॅबरेशन, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आणि क्युरियासिटी आणि प्रश्न विचाराची प्रोत्साहन. मुलांनी प्रश्न सतत विचारले पाहिजे. तर हे होणं अपेक्षित आहे. आणि यासाठी जो आवश्यक अभ्यासक्रम आहे तो NCERT तयार करेल. त्याच्यानंतर बहुभाषावाद आणि भाषेची शक्ती हा एक मुद्दा आहे. 484 पानाचा जो मसुदा होता त्याच्यामध्ये हिंदीची सक्ती होती आमदार साहेब, पण हरकत इतक्या मोठ्या प्रमाणात आल्या देशभरात की ती केंद्रीय मंत्रिमंडळानं ती काय केलेलं आहे, हिंदीची सक्ती काढून टाकलेली आहे. आणि पूर्वीप्रमाणेच ती त्रिभाषा सूत्र, म्हणजे 2 भारतीय भाषा आणि 1 परकीय भाषा. फक्त या धोरणामध्ये संस्कृत भाषेला आपण महत्त्व द्यावं किंवा ती सहजपणे आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमात यावी यासाठी आवश्यक सोयीसुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. त्याचबरोबर माध्यमिक स्तरावर तुम्हाला आणखीन काही परदेशी भाषा शिकवाव्या लागतील, कारण आता जागतिकीकरणामुळं अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या विविध देशांच्यामध्ये आपले उद्योगधंदे सुरू करत आहेत. त्यांना त्यांच्या भाषेतला काही स्टाफ लागत आहेत, दुभाषी लागत आहेत, आणि ही तयारी व्हावी, त्यांना रोजगार या क्षेत्रात मिळावा म्हणून माध्यमिक स्तरावर तुम्हाला आणखीन काही परदेशी भाषा शिकवाव्या लागतील. त्याच्यामध्ये कोरियन, थाई, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज आणि रशियन ह्या भाषाही शिकवाव्या लागतील. बघा, बऱ्यापैकी इंग्रजी पण आपल्याला अद्याप झेपलेली नाही. ह्या सगळ्या झेपतील का याचं थोडं चिंतन पण व्हायला पाहिजे. तर ज्यायोगे विविध संस्कृती, वैश्विक दृष्टिकोन व ज्ञान वृद्धिंगत होईल. त्याचबरोबर श्रवण दुर्बलता असणारे जे विद्यार्थी आहेत, तुम्ही TV वर, दूरदर्शनवर काही सांकेतिक खुणा करणाऱ्या हे ऐकले असतील बातम्या, तर ही जी सांकेतिक भाषा आहे त्याचा सुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश करून त्या मुलांसाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर आवश्यक विषय कौशल्य आणि क्षमतांचे अभ्यासक्रमिक एकात्मीकरण केलेले आहेत. जवळजवळ त्याने, मी आता सगळ्या वाचत नाही, पण 19 क्षमता दिलेल्या आहेत त्यांनी, त्या विद्यार्थ्यांमध्ये आल्या पाहिजे या अभ्यासक्रमातून आवश्यक आहे. त्याचबरोबर आत्ताचे सध्याचे जे करंट इश्यू आहेत त्या इश्यूंच्या, त्या विषयांची सुद्धा क्षमता मुलामध्ये आली पाहिजे. तर ते तेवढे सांगतो की कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल मुलांना माहिती आली पाहिजे. त्याच्यानंतर डिझाईन थिंकिंग, म्हणजे भविष्य वाईट आहे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हातातलं भावलं आहे. आताच माझी आणि AM पाटील सरांची चर्चा झाली की तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप इतका अडिक्ट झाला आहे, म्हणजे दिवसातला किती वेळ खर्च करताय. म्हणजे 2 तासांच्या मध्ये जरी वेळ मिळाला तरी शिक्षक व्हॉट्सअप, यूट्यूबवर असतात आणि ते काय घेऊन डोक्यात वर्गात पाय टाकत असतील लक्षात, म्हणजे त्यांचा अध्यापनाचा विषय बाजूला. आणि मग हे सगळं तिथं डाटा स्टोअर होतं. तुम्ही ॲमेझॉनवर सतत काय सर्च करत असता, फ्लिपकार्टवर सतत काय सर्च करत असता, आणि मग एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शनचं मार्केट डिमांड किती आहे हे त्यांना आपोआप कळत असतं. इवन तुम्ही कुठल्या पक्षाच्या बातम्या वाचत असता, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या, BJPच्या, कुठल्या ग्रुपवर तुम्ही फॉलोअर्स आहात, कुठले पोस्ट तुम्ही शेअर्स करता, याचा डाटा आहे. तो बिग बॉसमध्ये कसा असतो एखादा, तसा ह्या आर्टिफिशियल सगळा डाटा आहे. मी माझ्या व्हॉट्सअपवर कुठल्या ग्रुपमध्ये काय, कुठले विचार शेअर करतोय, कुठले लाईक करतोय,
त्यामुळं हे समजून घेणं आणि माणूस भविष्य काळामध्ये, आज बॉयलर कोंबड्या कशासाठी जन्माला येतात? तुमच्या आणि माझ्या डिशमध्ये चिकनचा वेगळा पदार्थ यावा म्हणूनच येतात. काय गावठी कोंबड्यांसारखं त्यांना आहे इकडे तिकडे फिरायचं स्वातंत्र्य, पाहिजे ते खायचं, थोडं उडायचं आकाशात, भरारी घ्यायचं. तर ही अवस्था उद्या माणसाची होऊ नये. कृत्रिम बुद्धिमत्ता कळणं गरजेचं आहे. डिझाईन थिंकिंग, सर्वांगीण आरोग्य, ऑर्गॅनिक लिव्हिंग. प्रदूषण प्रचंड वाढले, कॅन्सरचे किती पेशंट वाढायला लागलेत, वेगवेगळ्या साथींचे आजार वाढायला लागलेत. तरी सेंद्रिय जगणं आणि आपला हस्तक्षेप जो आहे तो इतका केमिकल झालेला आहे, इतका प्लॅस्टिकचा झालेला आहे की त्याचे साईड इफेक्ट सगळ्या निसर्गावर आलेत. आणि म्हणून ऑर्गॅनिक लिव्हिंग आता समजून द्यावं लागेल, पर्यावरणाचं शिक्षण द्यावं लागेल, जागतिक नागरिकत्वाचं शिक्षण द्यावं लागेल, की जे ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये सांगितले ते आपल्याला अजूनही शिकवावं लागणार आहे. आणि या अशा समकालीन विषयांची शिकवणी आपल्याला भविष्यात करावं लागेल. भविष्यात जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता भारतात प्राप्त व्हावीसाठी 2 विषयांना आपल्याला महत्त्व लागेल. एक गणित आणि दुसरा संगणक. म्हणजे तुमच्याकडे गणित एक क्षमता असल्याशिवाय तुम्ही मंगळावर यान पाठवू शकत नाही, तुम्ही अंतराळात राहण्याची स्वप्न बघू शकत नाही. तुमच्याकडे त्या क्षमता पाहिजे आणि संगणकीय ज्ञान पाहिजे, लक्षात घ्या. तर यामुळं ह्या गोष्टी 6वी पासून शिकवल्या जातील. त्याचं जे कोडिंग आहे, वेगवेगळे सॉफ्टवेअरचं कोडिंग तयार केलं जातं प्रोग्राम करताना, कोडिंग आवश्यक आहे, ते 6वी पासून आपल्याला आता भविष्य काळात शिकवावं लागेल. व्यावसायिक कौशल्य शिकवावं लागतील. आज भारत हा मोबाईल असतील, कार्स असतील, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स उपकरण आहेत, त्याचा मोठा आयातदार देश आहे. कशामुळे? याची कशात आहे तुम्हाला सांगतो. तर व्यावसायिक शिक्षण 12व्या पंचवार्षिक योजनेनुसार 2012 ते 17 मधल्या 19 ते 24 वयोगटातील औपचारिक व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या लोकांची, म्हणजे 19 ते 24 वयोगटातील तरुण औपचारिक व्यावसायिक शिक्षण किती घेतात बघा. अमेरिकेत 52%, जपानमध्ये 80%, जर्मनी 75%, इंग्लंडमध्ये 68%, दक्षिण कोरियात 96%. किती उपकरणं त्यांची आपण वापरतोय. का वापरतोय त्याची कारणं बघा, इथं आहेत ते. आणि भारतामध्ये मात्र फक्त 5%पेक्षा कमी मुलं या 19 ते 24 व्यावसायिक शिक्षण घेतात. आपल्याकडे व्यवसाय मोरजकर सर इथं आहेत, टेक्निकलला पोरं भाग काय येतात सांगा, मार्क्स मिळवायला, स्कोरिंगला चांगला आहे. आणि पालकसुद्धा, म्हणजे इतर मुख्य प्रवाह जे शिक्षण आहेत त्याच्यापेक्षा ITIला दुय्यम समजणार, व्होकेशनल विभागाला दुय्यम समजणार. तर याच्यामुळे हे वाटू लागले आणि आपण काय झालोय, आयातदार झालोय, निर्यातदार झालेलो नाही. तर व्यावसायिक शिक्षणाला खूप महत्त्व हे धोरण देते, भविष्यात आपल्याला द्यावं लागेल. भारत विषयक ज्ञान या उपक्रमाअंतर्गत भारताचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांना शिकवला जाईल. जे योग्य आहे ते करण्याचे महत्त्व शिकवणे व नैतिक विचार करण्यासाठी एक तार्किक विचारसरणी रुजवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियामधल्या प्यू रिसर्च एजन्सीनं 2 महिन्यापूर्वी एक सर्वे केला आणि एक साधा प्रश्न त्यांनी जगभरामध्ये पाठवला त्यांच्या वेबसाईटवरून आणि त्याच्यावर प्रतिक्रिया नोंदवा सांगितला. प्रश्न असा होता की तुम्ही नैतिक नीतिमान असण्यासाठी देवाची, धर्माची आवश्यकता आहे का? म्हणजे माळ घातली तरच मी दारू मटण खाणं थांबवणार, त्यासाठी मी धार्मिक पाहिजे, पण मी मनानं स्वतः ठरवू शकणार की नाही माळ न घालता या गोष्टी जर मला वाटत असेल वाईट आहेत तर त्या मी टाळणार की नाही, असा साधा प्रश्न सोडला. आणि त्याचे ज्यावेळी जगभरातल्या 123 देशांच्या मधून त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या आणि त्याचं ज्यावेळी त्याने विश्लेषण केलं तर त्या विश्लेषणमध्ये ज्या देश विकसित आहेत, ज्या देशामध्ये शिक्षणाचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा, उच्च शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे, असल्या त्या देशातल्या 80%पेक्षा जास्त लोकांनी सांगितलं की आपण नैतिक असण्यासाठी, चारित्र्यवान असण्यासाठी देव, धर्म ह्या संकल्पनांची जरूरत नाही. आणि जे अविकसित राष्ट्र आहेत, जिथं शिक्षणाचा प्रसार झालेला नाही, तिथं मात्र देव, धर्म आवश्यक आहे, त्याच्याशिवाय माणूस नीतिवान, चारित्र्यवान होणार नाही. मग म्हणून शिक्षणात ही आपली जबाबदारी वाढते, आपल्या, तुमच्या, माझ्या सगळ्यांची, की नैतिक विचार करण्यासाठी एक तार्किक विचारसरणी आपल्याला रुजवावी लागेल भविष्य काळात. त्यानंतर अभ्यासक्रम जो आहे तो सगळा NCERT तयार करणार. हे एक महत्त्वाचे आहे की मी आमदार साहेबांनाही सांगू इच्छितो की या धोरणामध्ये थोडंसं केंद्रीकरण झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी केंद्र सरकार तयार करणार आणि राज्य आणि बाकीच्यांनी अंमलात आणावं हे सगळं, अशा पद्धतीची भूमिका आहे.
आणि त्यामुळं हीच पॉलिसी इंग्लंडमध्ये ज्यावेळी राबवली, तिथं सुद्धा तो संघराज्य आहे, 4 गट आहेत, वेल्स, आयर्लंड वगैरे अशी. तर तिथं सुद्धा ज्यावेळी ग्रेट ब्रिटन सरकारनं अशा पद्धतीनं सगळं खाली थोपवण्याचा प्रयत्न केला, तर तिथून विरोध झाला आणि मग ती पॉलिसी म्हणजे त्याच्यात टॉप डाऊन की बॉटम अप अशा 2 संकल्प आहेत. म्हणजे वरून खाली लादायचं की खाली जे चांगलं आहे ते स्वीकारायचं, अशा 2 संकल्पनेत तुम्ही कुठल्या बाजूनं काम करता. आणि त्याच्यामध्ये थेअरायझिंग फ्रॉम दी क्लासरूम नावाचा इस्तर रामानी यांचा जो 1987चा शोध निबंध आहे, तर त्या शोध निबंधामध्ये ते म्हणतात की जास्त शाश्वत आणि जास्त लोकप्रिय काय होतं, जे खालून चांगले आहेत ते लोक स्वीकारतात. त्यामुळं हे एक महाराष्ट्र शासन ज्यावेळी विचार करेल, ते खाली काय चांगल्या पद्धतीनं चाललंय त्याचा स्वीकार होऊन ते येईल हे बघायला पाहिजे आपल्याला. म्हणजे पाठ्यपुस्तकं सुद्धा आज ते SRTनं एम्सर जे तज्ज्ञ मागवलेत, तर संपूर्ण अभ्यासक्रमासाठी नाही, तर तुम्ही महाराष्ट्राची भौगोलिक वैशिष्ट्ये त्याच्यात ॲड करावीत एक ठराविक भागात त्या पाठ्यपुस्तकात, म्हणून ती निवड समिती केलेली आहे. बहुतेक मटेरियल तिकडून येईल आपल्याला. आणि पाठ्यपुस्तकं ना नफा ना तोटा तत्वावर आपल्याला शाळेला मिळतील, मोफत योजना आहेच. प्लस वितरणाचा खर्च नको म्हणून NCERT सॉफ्ट कॉपी पाठवेल आणि इथं आपल्याला काय करायला लागेल, त्याच्या प्रिंटा काढून किंवा SRTचा आपला भौगोलिक वैशिष्ट्य ॲड केलेला भाग ॲड करून पुस्तकं तयार करावी लागतील. तर ह्याच्यात काय होणार आहे, आत्ता आपल्याकडं 1ली ते 8वीचं जे संशोधनाचं काम आहे अभ्यासक्रम, ती बालभारती करते. आणि नंतर 9 ते 12चं माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ, म्हणजे परीक्षा घेण्याचं काम फक्त माध्यमिक शिक्षण मंडळ करत नाही, तर 9 ते 12चा अभ्यासक्रम सुद्धा डिझाईन करण्याचं काम करतं. भविष्यात मग हे बालभारतीनी ह्या गोष्टी, कारण ही सगळी कामं NCERT आणि SRT करणार, त्यामुळं मग बालभारती आणि ह्या परीक्षा मंडळाचा फक्त छापखाना होण्याची शक्यता आहे की ह्यांनी फक्त दिलेलं मटेरियल छापायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं. तर त्यामुळं 40-40 वर्ष ज्या संस्थांनी दर्जेदारपणे काम केलं, तर त्या संस्था अशा एखाद्या आदेशानं त्यांचं काम गुंडाळलं जाऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन नक्की प्रयत्न करेल आणि ह्या संस्थेच्या अनुभवाचा दर्जाचा नक्की आपल्या पॉलिसीमध्ये उपयोग होईल असं मी अपेक्षा धरतो. त्यानंतर विद्यार्थ्याच्या विकासासाठी मूल्यमापनात परिवर्तन, मूल्यमापनाचा प्रमुख उद्देश अध्यापनाची दिशा निश्चित करणे हा असेल. म्हणजे परीक्षा पद्धती मूल्यमापन, तर घोकमपट्टीपासून दूर शिक्षण न्यायचं आहे. आत्ता जी CCEची पद्धत आहे तीच भविष्यामध्ये आकारित आणि संकलित मूल्यमापनाची सुरू राहील. फक्त एक आहे, मूल्यमापन कशासाठी, तर ते संपादनुकीचं विश्लेषण करण्यासाठी. म्हणजे किती मुलं 90% वर गेली, किती केंद्रात आली, किती राज्यात आली, ह्यासाठी नाही, तर संपादनाचं विश्लेषण करेल. आणि त्याच्यासाठी परख नावाची एक संस्था, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास मुलाचा, तर यासाठी परख नावाची एक केंद्रीय संस्था असेल. तर ती काय करेल परख, तर देशातील सर्व शाळांसाठी मूल्यमापनाचे निकष, मानकं, मार्गदर्शक तत्व निश्चित करेल. त्याच्यानंतर नॅशनल अचिव्हमेंट सर्वे घेईल, जो आता ठराविक शाळांसाठी प्रायोगिक तत्वावर राबवला जातो, तो आपल्या सगळ्या शाळांसाठी सगळ्या वर्गांसाठी येईल. SAS स्टेट गव्हर्नमेंटला स्टेट अचिव्हमेंट सर्वे घ्यावा लागेल, त्याच्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करेल. देशातील अध्ययन निष्पत्तीच्या कामगिरीवर देखरेख ठेवेल, म्हणजे तुम्हाला काय शिकवायचं आहे तेच तुम्ही शिकवलं का नाही, मुलात त्या क्षमता आल्यात का नाही हे बघेल. त्यानंतर 21व्या शतकातील कौशल्य तुम्ही मुलांच्यात रुजवलीत का नाहीत हे बघेल. त्याचबरोबर परीक्षा फक्त 8वीपर्यंत नव्हतीच आता परीक्षा CCEनुसार, पण आता मात्र याच्यासाठी एक वेगळं मंडळ तयार केलं जाते परीक्षेसाठी, परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी. आणि 3री, 5वी, 8वी, 10वी आणि 12वी ह्या सगळ्या वर्गातल्या प्रगतींचा मागोवा घेण्यासाठी योग्य प्राधिकरण स्थापलं जाईल. म्हणजे ह्या प्रत्येक स्टेजला परीक्षा होतील. केंद्र सरकारनं ऑलरेडी या धोरण येण्याच्या आधीच कायदा केलेला आहे, फक्त त्या तरतुदी आलेल्या नाहीत. RT ॲक्टमध्ये सुद्धा संशोधन करून त्यांनी कायदा तो सुधारित केलेला आहे. त्याच्यानंतर बोर्ड परीक्षांच्या व्यवस्थेत आता खालील बदल होतील. आता जे सध्याच्या 10वी 12वीच्या आहेत त्याच्यामध्ये सेमिस्टर पद्धत येतील, म्हणजे 9वी ते 12वी 8 सेमिस्टर होते. या सगळ्याचा विचार केला जाणार, फक्त 10वीच्या आणि 12वीच्या एका परीक्षेचा आज आपण विचार करतोय तो होणार नाही, 8 सेमिस्टरचा विचार केला जाईल. त्यामुळं कोचिंगला जाण्याची गरज नाही. आज बघा समांतर एक मार्केट तयार झाले. NMMS परीक्षा क्लासेस सुरू, शिष्यवृत्ती परीक्षा क्लासेस बाहेर सुरू, 10वीची सुरू, 12वीची सुरू आणि 11-12वीची व्यवस्था तरी आता नुसतीच चाललेली आहे.
म्हणजे JEE आणि नीटचे जे क्लासेस आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात चाललेत की आज 10वी पास झालेल्या पालकाची चिंता काय, ज्युनियर कॉलेज कुठलं मिळालं ही चिंता नाही, तर चांगला क्लासला ॲडमिशन कसं मिळेल. तर हे होणार नाही. अशा पद्धतीनं ह्या परीक्षांचं महत्त्व कमी करण्याचं ह्या धोरणाला अपेक्षित आहे. विषय निवडीचे मुलाला स्वातंत्र्य असेल, परीक्षा अधिक सोप्या, प्रश्नपत्रिकेचे 2 विभाग असतील. पहिला विभाग हा वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असेल आणि दुसरा भाग असेल तो वर्णनात्मक प्रश्नाचा असेल. आणि परफॉर्मन्स सुधारण्यासाठी सुद्धा पुन्हा परीक्षा देता येईल मुलाला, ही तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. मुख्य क्षमतेची परख करणारे मूल्यमापन होईल आणि याच्यासाठी प्रोग्रेस कार्ड जे असेल, ज्याला आपण प्रगती पुस्तक म्हणतो, याची सुद्धा रचना बदललेली आहे. यामध्ये सर्वांगीण व्यापक म्हणजे 360 डिग्रीतनं मुलाच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला जाईल असे अहवाल लिहायचे आहेत आपल्याला. शिकणाऱ्याची आकलनीय, भावात्मक आणि सायकोमोटर क्षेत्रातील, भावनिक क्षेत्रातील प्रगतीची तपशीलवार नोंद आपल्याला लिहावं लागेल. दुर्दैवानं आजही CCEचे प्रगती पुस्तके लिहिताना बघा आपण किती कोरडेपणाने त्या सगळ्या नोंदी करत असतो. तर तसं व्हायला नाही पाहिजे, आपली अपेक्षा आहे त्यांना. स्वतः विद्यार्थी, सरकारी आणि शिक्षक ह्या तिघांचे शेरे असतील त्या प्रगती पुस्तक, विद्यार्थ्याचा, त्याच्या मित्रांचा आणि शिक्षकांचा, तिघांचे शेरे असतील. विद्यार्थ्यांनी सहभागी झालेले उपक्रम, सांघिक कार्य, त्याची संचयिका जी आपण आता घेतोय इत्यादीचे मूल्यांकन प्रगती पुस्तकात दिसेल. प्रगती पुस्तक घर आणि शाळा यातली दुवा बनेल आणि प्रगती पुस्तक नजरेसमोर ठेवून पालक समितीच्या सभा तुम्हाला घ्याव्या लागतील भविष्यामध्ये. आणि त्या प्रगती पुस्तकं इतकं दर्जेदार असेल, त्याच्यातल्या नोंदी इतक्या पालकाला मार्गदर्शक असेल की वर्गात आणि वर्गाबाहेर शिक्षणात मुलाला मदत कशी करावी याचं मार्गदर्शन पालकाला मिळेल. त्यानंतर शालेय शिक्षणानंतर द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा एकाच यंत्रणेकडून घेण्यात येतील. त्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA असेल. NTA सर्वोच्च आणि तज्ज्ञांचा समावेश असणारी एक स्वायत्त संस्था असेल. NTAचे मूल्यांकन वापरण्याबाबतचा निर्णय विद्यापीठे आणि महाविद्यालयावर सोडला जाईल. तर ही तरतूद धोकादायक आहे. म्हणजे एखाद्या खाजगी धनाढ्य माणसाचे खाजगी महाविद्यालय असेल तर तिथं आपल्या ग्रामीण भागातला जो NTAतून चांगल्या मेरिटचा होल्डर आहे आणि त्या संस्थापकांनी ठरवलं की माझ्या शाळेत मी NTAची मुलं घेणार नाही नॅशनली, तर तिथं त्या चांगल्या संस्थांच्यामध्ये मिळणार नाही. त्यामुळे हे कंपल्शन करायला पाहिजे असं मला वाटतं की ही परीक्षा जर तुम्ही घेणार असाल तर तिथं कंपल्शन केलं आणि त्या मेरिटच्या आधारे सगळीकडे प्रवेश मिळेल. नाहीतर काही लोकांच्या शाळा तयार होतील, त्याच्या टाईप तयार होतील आणि तिथं ग्रामीण भागातला सर्वसामान्य मुलाचा, प्रज्ञावान मुलगा अशा शैक्षणिक दर्जेदार जाऊ शकणार नाही. आणि त्यामुळं ही एक धोकादायक असं मला वाटतं त्याच्यातली. त्याच्यानंतर विशेष प्रतिभासंपन्न कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं आहेत त्यांच्यासाठी या धोरणात विशेष तरतुदी आहेत. ऑलिम्पियाडसारख्या परीक्षा घेण्याचं नियोजन त्याच्यामध्ये असेल. आता पुढचा थोडं आपल्याकडे येऊया. हे सगळं मुलांच्या बाबतीत होतं. शिक्षकांच्या बाबतीत काय, शिक्षकाच्या नेमणुका कशा केल्या, त्याची पात्रता काय असेल. तर शिक्षक मुलांचे म्हणजेच पर्यायाने राष्ट्राचे भवितव्य घडवतात. शिक्षकाच्या उदात्त योगदानामुळे ते भारतीय समाजास आदरास पात्र होते असा शब्द आहे. सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक, म्हणजे काही गोष्टी अंडरलाईन करतो मी, हे धोरणानं मान्य केले, आमचं असं मत नाही. सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तीस केवळ शिक्षक बनत असत. पूर्वी म्हणजे इंग्रज काळापर्यंत तरी ही व्यवस्था होती. गावात 7वी पास शिक्षक व्हायचं. आपण स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी म्हणजे काही लोक आम्हाला जुनी सांगतात की धरून त्यांना त्या कोर्ससाठी घातलं, जा ते म्हण पण त्याच्यावर निघाली, काहीच जमलं नाही तर मास्तर की शिक म्हणून. म्हणजे याच्यामुळे काय झालं की हे धोरणात परखडपणे मांडलेलं आहे आमदार साहेब सगळे की कमी गुणवत्तेची माणसं आणि त्या क्षेत्राबद्दल आवड नसणारी त्या क्षेत्रात आली आणि त्याच्यामुळं मुलांचं, काही पिढ्यांचं न भरून येणारं नुकसान झालं, लक्षात घ्या. तर हे होणार नाही म्हणून सर्वोत्कृष्ट माणसांना आपल्या पेशामध्ये संधी मिळेल यासाठी व्यवस्था करणार आहे. मग भरती आणि नेमणूक कशी असेल तर ग्रामीण भागातील उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक पेशात यावेत यासाठी प्राथमिक माध्यमिक स्तरापासूनच शिष्यवृत्त्या जाहीर केल्या जातात आणि ते शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी त्या चॅनेलनं शिक्षक होतील अशी व्यवस्था केली जाईल. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 4 वर्षाचा B.Ed अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. शिक्षक विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल बनावेत अशी अपेक्षा आहे आणि त्यांना त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा.
तिथं परिस्थिती, कारण कसं असतं, मी आज भुदरगडमध्ये इतकं आत्मविश्वासानं काम करू शकतो का, तर इथले पदाधिकारी, इथले पत्रकार, इथले शिक्षक ह्या सगळ्यांचा बऱ्यापैकी मला अंदाज आलेला आहे. आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी हाताळताना किंवा काय गोष्टी केल्या मी तर रुचतील आणि काही नाही केल्या तर रुचणार नाहीत, बऱ्यापैकी मला अंदाज आलेला आहे. आणि त्यामुळं मी काही गोष्टी करू शकतो. शिक्षक जर त्या शाळेमध्ये त्याला पुरेसा काळ मिळाला, आता आपल्याकडं 1-2 संस्था असणारे स्थानिकच असतात, नोकरीच त्याच गावात होते, पण रयत स्वामीसारख्या संस्था आहेत की जिथं वारंवार, किंवा आता जिल्हा परिषदेचं प्रशासन आहे, अनेक 2012 पासून असे काही GR आणायला लागले जाते की आमदार साहेबांना ती डोकेदुखीच आहे. आणि मग आम्हाला होते डोकेदुखी की इतके GR काढले शासनानं. मला तरी असं वाटतं की फक्त एकच बदली असावी, विनंती बदली असावी शिक्षकाची, बाकीचे बदल्या करण्याची गरज नाही. जर त्या शिक्षकाचं काम समाधानकार चाललंय, तिथली शाळा व्यवस्थापन समिती, तिथली विद्यार्थी, तिथलं प्रशासन ते गुणवत्तापूर्ण काम करतोय अशा मताचे असतील तर त्याला हलवायची काही गरज नाही. सोय करणे कुणासाठी यंत्रणा आहे, शिक्षकाची सोय करायला काय मुलांच्या गुणवत्तेसाठी, ह्या गोष्टी दुय्यम ठरवायला पाहिजेत. तर त्यामुळे हे धोरणात ही चांगली गोष्ट आहे की त्या शिक्षकाला पुरेसा अवधी मिळावा, म्हणून वारंवार बदल्या होणार नाहीत. आणि ज्या काय थोड्याफार कराव्या लागतील त्याच्यासाठी ऑनलाईन पोर्टल असेल, जे आता ऑलरेडी महाराष्ट्र सरकारनं तयार केलेलंच आहे. त्यानंतर नेमणुकीची जी प्रक्रिया आहे, तर त्या सरकारी शाळा असो किंवा खाजगी शाळा असतो, तर त्यांना टेट परीक्षा असेल किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सीची परीक्षा असेल, हा एक प्रकार आहे. नंतर प्रात्यक्षिक म्हणजे पाठ ऑब्झर्व केला जातील, त्यांच्या मुलाखती गेल्या जातील आणि त्यांना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं, ह्या 3 अटींच्या आधारे हे लोक भरले जातील. त्यानंतर सर्व विषयांसाठी पुरेसे शिक्षक असतील हे सुनिश्चित केले जातील. स्थानिक कला, व्यवसाय, उद्योग यात नैपुण्य असणाऱ्या कारागीर, कलाकार, उद्योजक यांना मास्टर प्रशिक्षक म्हणून नेमण्यास शाळा संकुलांना प्रोत्साहन दिले जाईल. ही योजना आपल्याकडं 5-6 वर्षापूर्वीच महाराष्ट्र शासनाने आणली होती की कला, कार्यान्वयन व शारीरिक शिक्षणाचे जे शिक्षक आहेत आमदार साहेब, त्यांना अधिकृत नेमणुका त्यानं बंदच केलं. आणि मग क्राफ्ट DED झालेले जे शिक्षक होते तर त्यांना मानधन तत्वावर नेमावं. आणि जिथं 100पेक्षा जास्त पट आहे, 6 ते 8 वर्गांचा किंवा 5 ते 7 वर्गांचा, तिथं ते नेमायची तरतूद होती. शासनानं फक्त पहिली 2 वर्ष तासिका तत्वावर त्यांना मानधन दिलं आणि नंतर सरळ SMCला पत्र काढलं की यांचं अनुदान तुमच्या पातळीवर लोकसभागातून गोळा करा आणि द्या. त्यामुळे ते बंद झालं. पण शासनाने इथं जर पुरेशी आर्थिक तरतूद केली तर ती लोक मोठ्या प्रमाणात शाळेला आपलं योगदान देऊ शकतात, आपल्या कला कौशल्य शाळेत मुलांना शिकवू शकतात. पात्र शिक्षकांची सर्व रिक्त जागी भरती केली जाईल आणि त्याचं प्रमाण हे 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असं असेल. पुढील 2 दशकामध्ये विषयवार शिक्षकांच्या रिक्त जागांचा अंदाज घेण्यासाठी तंत्रज्ञान आधारित शिक्षक आवश्यकता नियोजन व अंदाज प्रक्रिया प्रत्येक राज्याद्वारे राबवली जाते. आणि यासाठी एक सॉफ्टवेअरच विकसित केलं जाते की राज्याला नेमक्या कोणत्या विषयाचे कुठले शिक्षक आवश्यक आहेत. पण वस्तुस्थिती बघा कशी आहे, एकीकडे शासन सगळं म्हणजे हे वारंवार म्हणत असतं, तसं कोणतंही शासन म्हणत असतं, पण वस्तुस्थिती काय. आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी हे मंत्रिमंडळ संसदेत मांडताना सांगितलेली आकडेवारी आहे. सध्या देशात प्राथमिक शाळेत 9,316 प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. माध्यमिक शाळेत 1,07,689 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि उच्च शिक्षणातील 33% पदं रिक्त आहेत. किती विरोधाभास आहे बघा की धोरण म्हणते सगळे शिक्षक, RT ॲक्टमध्ये सुद्धा हीच तरतूद आहे की 10%पेक्षा कमी जागा रिक्त असणार नाहीत, याची जबाबदारी शासनाची असेल. वस्तुस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळं ही तरतूद खरोखर राबवायला पाहिजे. याच्यामध्ये धोरणामध्ये अप्रशिक्षित शिक्षक आणि कंत्राटी शिक्षक असा कुठंही उल्लेख नाही. त्यामुळे माझ्यासारख्याला असा प्रश्न पडतो की शिक्षण सेवक ही योजना बंद पडणार का, आणि पडली तर खूप चांगलं होईल. चांगले प्रशिक्षित शिक्षक आणि पूर्णवेळ वेतनावर मिळावेत. आणि निवेदन जे दिलं पेन्शनबद्दल त्याच्याबद्दल पण काही नाही धोरणात. त्यामुळं त्याचबरोबर या एकदा सेवेत मग माणूस ह्या सगळ्या अटी पूर्ण करून आल्यानंतर सेवेतील वातावरण आणि कार्य संस्कृती कशी असावी शिक्षकांची, तर प्रभावीपणे काम करण्याची क्षमता वाढेल अशीच कार्यसंस्कृती शाळेत निर्माण केली पाहिजे. शाळेचा सर्व स्टाफ बघा, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, नॉन टीचिंग असतील, पालक असतील, SMC असतील, तर आपल्या शाळेतील मुलं शिकत आहेत यासाठी प्रयत्नशील असतील, यासाठी पुरेशी संवेदनशील असतील. शाळेत ज्या काही त्यांच्या गैरसोयी होत आहेत
शाळेत ज्या भौतिक सुविधा आहेत त्यांचा प्रॉपरली मुलांना वापर होतोय यासाठी संवेदनशील असतील. या दृष्टीनं एक वर्क कल्चर शाळांच्यामध्ये निर्माण होणं या अपेक्षित आहे. त्यानंतर अखंड व्यावसायिक शिक्षण हा एक शिक्षकांसाठी CPD कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट अशी ती कन्सेप्ट आहे. हे तुम्हाला आता करावं लागेल, कारण एकदा D.Ed झालो की परत किंवा B.Ed झालो तर परत रिटायर होईपर्यंत काय आपण शिकायच्या परत भानगडीत पडत नाही. तर हे आता आपल्याला सोडावं लागेल आणि कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट करावं लागेल. त्याची सक्ती केलेल्या धोरणानं स्वतःच्या व्यावसायिक कौशल्यामध्ये वाढ करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल बघा. भविष्यात स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत भाग घ्यावा लागेल. ऑनलाईन शिक्षक विकास मॉड्यूल त्याच्यात सहभागी व्हावं लागेल. आपल्या कल्पना उल्लेखनीय काम उपक्रम मांडण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ निर्माण करून दिले जाईल, जे दिलेलं आहे ऑलरेडी. शगुन पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही तुमचे सगळे उपक्रम अपलोड करू शकता. दरवर्षी प्रत्येक शिक्षकाने व्यावसायिक विकासासाठी वरील सर्व CPDच्या संधीमध्ये किमान 50 तास, वर्षाला 50 तास स्वेच्छेने सहभाग नोंदवावा लागेल आणि याचा उपयोग तुमच्या पदोन्नती आणि वेतनवाढीसाठी केला जाईल. ह्या सगळ्या गोष्टींचा CPDच्या संधीमध्ये संपादनुकीचे मूल्यांकन, अध्यापनशास्त्र, इतर विषयांचे एकात्मीकरण, विविध दृष्टिकोन यांचा समावेश असेल. आणि मुख्याध्यापकांना कुठल्या गोष्टीसाठी तर नेतृत्व गुण व व्यवस्थापन कौशल्य यामध्ये तुम्हाला सतत सुधारणा करत राहावी लागेल. CPD अंतर्गत करिअर व्यवस्थापन आणि प्रगती याच्यामध्ये शिक्षकांच्या कामगिरीचे योग्य मूल्यांकन होऊन त्यांना प्रोत्साहित आणि सन्मानित करणारी गुणवत्तेवर आधारित एक सशक्त व्यवस्था विकसित केली जाईल. याच्यामध्ये तुमचं सहकारी तुमचे परीक्षण करतील. शाळेतील उपस्थिती बघितली जाईल. जे सही करून शाळेतच आहेत काय, आलो जरा ह्यानं बोलवलंय त्यानं बोललंय असं काही नसणार. बायोमॅट्रिक सिस्टम असेल, CCTV असेल. शिक्षकांची वचनबद्धता म्हणजे निष्ठा पण बघितली जाईल त्याच्यावेळी. आणि CPDत तुम्ही 50 तास जे काम केलं ते सुद्धा पाहिलं जाईल आणि तुमचं मूल्यांकन केले जाईल. तसेच शाळा आणि समाजासाठी केलेली इतर प्रकारची सेवा, शिक्षकांची इच्छा व पात्रता असल्यास फक्त एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाण्यासाठी तुम्हाला संधी दिली जाईल, पण कुठलाही स्तर कमी दर्जाचा समजला जाणार नाही. बऱ्याच वेळेला B.Edचे शिक्षक D.Edच्या शिक्षकाकडे जरा वेगळ्याच तिथं एक, आणि प्रशासनात हा मला नेहमी अनुभव येतो आमदार साहेब, की खालच्या माणसाकडे तुच्छतेनेच बघतात. तिथं एक वेगळी जाती व्यवस्था आली, तर ते व्हायला नाही पाहिजे. प्रत्येक स्तर म्हणतं हे धोरण की समान दर्जाचं, प्रत्येकाचं काम महत्त्वाचं. म्हणजे इथं आपण बसलोय, इथं स्वच्छता करणारा माणूस कमी दर्जाचा लेखण्यात अर्थ नसतो, लक्षात घ्या. त्यामुळे हे एक अपेक्षित आहे. तिथं कार्यकाळ, पदोन्नती व वेतनवाढ याद्वारे करिअर विकासाच्या संधी असतील. गुणवत्तेवर आधारित बढती दिली जाईल. नेतृत्व गुण व व्यवस्थापन कौशल्य दाखवणारे उत्कृष्ट शिक्षक शाळा संकुल ते सरकारी विभागामध्ये नेतृत्व करू शकतात. म्हणजे डायरेक्ट शिक्षक शाळा संकुलाचे बॉस होतील किंवा गट शिक्षण अधिकारी अगदी शिक्षण संचालनापर्यंत सुद्धा जाऊ शकतील. गुणवत्तेवर आधारित ती बढती असेल त्यांची. याच्यात एक होऊ शकतं की व्यक्तिनिष्ठता येऊ शकतं. माझं काम चांगलं असेल आणि एखाद्याला मी आवडत नसेल तर हे होऊ शकतं. त्यामुळं याच्यात काही धोरणं ठरत असताना ही व्यक्तिनिष्ठता येऊ नये, वस्तुनिष्ठपणे येईल हेही बघावं लागेल. शिक्षकांसाठी व्यावसायिक मानकं जे आहेत काय असतील तर 2022पर्यंत शिक्षकांसाठी व्यावसायिक मानकांचा मार्गदर्शक संच नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर्स दर्शवणारा तयार करण्यात येईल. याच्यामध्ये विविध टप्प्यावर शिक्षकांची भूमिका, आवश्यक असणाऱ्या क्षमता, कामगिरीच्या मूल्यांकनासाठी मानके आणि मूल्यांकनाचा आढावा घेतला जाईल. दर 10 वर्षांनी या मानकांच्या मध्ये सुधारणा केली जाईल. शिक्षकांनी आपल्या विषयाच्या ज्ञानाबरोबरच दिव्यांग मुलांच्या अध्यापनाबाबत कौशल्य विकसित करावी लागतील. त्यांनी कोर्स उपलब्ध करून दिले जातील. म्हणजे आता B.Edला आपण ज्या सेकंड मेथड घेतल्या, मराठीवाल्यांनी इतिहास घेतला किंवा मराठीवाल्यांनी भूगोल घेतला, तर तुम्हाला सेकंड मेथड आता हे असं काहीतरी कौशल्य शिकावं लागेल. मग आपण मुलांचं शिक्षण असेल, एखादा व्यावसायिक कोर्स असेल. शिक्षक शिक्षणाचा दृष्टिकोन कुठल्या नजरेनं बघतं हे धोरण शिक्षणाकडं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश J.S. वर्मा आयोग 2012साठी तो काय म्हणतो बघा, खूप वाईट मत आहे त्यांचं की देशातील 10,000पेक्षा जास्त टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स पैकी बहुतेक गंभीरपणे शिक्षकांच्या शिक्षणाचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत, तर पैसे घेऊन पदव्या विकत आहेत.
त्यामुळे व्यवस्थेत अकार्यक्षम, अकुशल, नकारात्मक विचाराची माणसे आली. आता या क्षेत्राचे मानदंड उंचावण्यासाठी आणि सचोटी, विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि उच्च दर्जा पुनर्स्थापित करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात तातडीने मूलभूत बदल करण्यात येतील. शिक्षण दर्जेदार का आणि कशासाठी पाहिजे, तर अध्यापनाच्या व्यवसायाबद्दल आदर पुनर्स्थापित करण्यासाठी. अकार्यक्षम संस्था बंद केल्या जातील. सुमार दर्जाच्या संस्थांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 2030 पर्यंत दर्जेदार, बहुसंख्यीय आणि एकात्मिक शिक्षण देणारे कार्यक्रम सुरू राहतील. बहुसंख्यीय विद्यापीठे, महाविद्यालय, शिक्षण विभाग सुरू करतील. त्याच्यामध्ये म्हणजे हे जे 1 इयर आहेत सगळे हे बंद पडतील आणि बहुशाखीय विद्यापीठाशी सल्लग केले जातील. त्याच्यामध्ये म्हणजे हे जे मेथड वाईज चालतं, सायन्सचे वेगळे आणि आपले हिंदी, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोलचे वेगळे, तर याच्यासोबत आता आपल्याला मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, न्यूरोसायन्स, मेंदूचा आपण विचार केला नाही शिक्षणात आणि अभ्यासक्रमात, तो आता करावा लागेल. भारतीय भाषा, इतर विभागांच्या सहकार्याने हे सगळे विषय अभ्यासक्रमात राबवले जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त अध्यापन शास्त्रांचा अवलंब ह्या BEd एज्युकेशनमध्ये आपल्याला करावा लागेल. शिक्षकांसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो NCFTE करेल. स्वतंत्र ज्या संस्था आहेत शिक्षकांच्या त्या 2030 पर्यंत बहुशाखीयमध्ये कन्वर्ट होतील. शिक्षक शिक्षणाचे स्वरूप असे असेल, ज्या मुलाने 4 वर्षाचं पदवी घेतलेली आहे त्यांना 1 वर्षाचा BEd असेल. ज्याने 3 वर्षाची पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवले त्यांच्यासाठी 2 वर्षाचं असेल आणि 12वी नंतर जर तुम्ही BEd घेणार असेल तर ते 4 वर्षाचं असेल. आता याच्यात एक गोष्ट आहे की लक्षात येते की आता 1 इयर BEd जे आहेत, स्वतंत्र BEd संस्था आहेत, ह्या बंद पडणार की काय ह्या धोरणानुसार. DEdचा कुठे उल्लेखच नाही. सुधीर गुरव सर खास त्याच्यासाठी आल्यात, DEdचं काय सांगतात तर DEdचा कुठेही म्हणजे DEd हा अभ्यासक्रमच नाही शिक्षक क्वालिफिकेशनमध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्राथमिक शिक्षक सुद्धा BEd असेल आणि त्यानं ECCEचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल बस. बाकी DEdची मग हे DEd कॉलेजेस सगळे बंद होणार का. माझी अशा अपेक्षा राहील की या वयोगटासाठी DEd अभ्यासक्रम खूप चांगला आहे. तर महाराष्ट्र शासन नक्कीच या गोष्टीचा विचार करून हे कॉलेजेस भविष्यात सुरू राहण्यासाठी तरतूद करेल. कारण याचं सगळं फंडिंग हे आपलं स्टेट गव्हर्नमेंट करत असतं, त्याला काही सेंट्रलकडून काही मिळत नाही आणि त्यामुळं ह्या गोष्टी नक्की येतील. एक आहे सध्याच्या धोरणात यथायोग्य आणि सर्वसमावेश शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण याचे एक तरतूद केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी जे जिल्हे, जे तालुके शैक्षणिकदृष्ट्या मागात आहेत, आत्तापर्यंत आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार केले, तर आता स्पेशल एज्युकेशन झोन तयार होते. ते तुमच्या रिझल्टवर असतील शाळेतल्या आणि तिथं मग विशेष लक्ष शासन देईल. तिथं आणखीन पायाभूत सुविधा शिक्षण सुधारासाठी देतील. आता विशेष लक्ष आणि कुठल्या कुठल्या गोष्टी शासन देणार आहे, तर सोशिओ इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज ग्रुप जे आहेत, वंचित घटक आपण म्हणतात, हे वंचित घटक कोण कोण आहेत आत्ताच्या समाजात, तर लैंगिक ओळखीनुसार महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती, तृतीयपंथी व्यक्ती ह्या वंचित आहेत. त्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या SC ST OBC समाजातील अल्पसंख्याक समाजातील लोक आहेत. त्यानंतर भौगोलिक ओळखीनुसार खेडी, मागास जिल्हे, डोंगरी भागातले लोक, अपंगत्वानुसार अंध असतील, कर्णबधिर असतील, नेत्रदोष असणारे आहेत किंवा अध्ययनक्ष असणारे, गतिमंद सगळे, आणि आर्थिक परिस्थितीनुसार स्थलांतरित, BPL, सुरक्षित परिस्थिती, असुरक्षित परिस्थितीतील मुलं असतील, तस्करीला बळी पडलेली मुलं असतील, भिकारी, अनाथ मुलं असतील, ही सगळे डिसएडव्हान्टेज ग्रुप आहेत. यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. 7वा जो यातला उपघटक आहे तो तुमच्या माध्यमिक शिक्षण व्यवस्थामध्ये खूप मोठे बदल आणणार आहे. तो आहे शाळा संकुल, जे स्कूल कॉम्प्लेक्स. म्हणजे एक लक्षात घ्या, हे धोरण या स्कूल कॉम्प्लेक्स कल्पनेचं जोरदार समर्थन करते. आणि हे स्कूल कॉम्प्लेक्स कशासाठी, तर त्यांचं असं म्हणणं आहे की शाळांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे की शासनाला यांच्या नियंत्रण ठेवणं आणि यांचा दर्जा मेंटेन करणं हे खूप कठीणीचं झालं आहे. त्यामुळं प्रॉपरली गुणवत्ता आपण मेंटेन करू शकत नाही. ही अजस्त्र व्यवस्था अपयशी ठरत आहे. आणि त्यामुळं UDAS 2017चा डाटा त्यांनी त्या धोरणात टाकलेला आहे. ते म्हणतात की बघा, 30पेक्षा कमी पट असणाऱ्या 28% प्राथमिक शाळा आहेत, 15% माध्यमिक शाळामध्ये काय आहे 30पेक्षा कमी पट आहे. सरासरी पट जर काढला तर 1ली ते 8वीचा 14 आहे
या शाळांच्यामध्ये, आणि बहुतेक ठिकाणी तर तो 6च आहे, म्हणजे 6 पटाची शाळा 1ली ते 8वीची. एक शिक्षकी शाळा आहेत 1,08,017 आणि त्यातल्या 1 ते 5च्या 85,743 आहेत. छोट्या शाळांचे वास्तव आणि दुष्परिणाम ते धोरण असं सांगतंय की एका शिक्षकाला 2 ते 5 वर्गांचं अध्यापन करावं लागतं. म्हणजे बघा किती न्याय देऊ शकत असतील, ते शक्यच नाही. ते म्हणजे किती जरी बहुवर्ग अध्यापन वगैरे आपण म्हटलं तर ते शक्य नसतं, दर्जा राहत नाही. संगीत, कला, क्रीडा, कार्यानुभव यासारखे विषय शिकवलेच जात नाहीत. मी तरी पाठोपाठ तपासणी करताना बघतो, हिंदी इंग्रजीला पण साईड कट दाखवलेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे, कारण 5 वर्ग एकच शिक्षक आहे. आणि मग ह्या दर्जा आहे, छोट्या शाळांचा दर्जा घसर कारणीभूत सांगतात. प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य, ग्रंथालयांची दुरावस्था आहे अशा छोट्या शाळांच्यामध्ये. छोट्या शाळांमुळे शाळांच्या संख्येत फुगवटा आणि व्यवस्थापन आणि शासन यांच्यासाठी व्यवस्थात्मक आव्हान निर्माण केलेलं आहे आणि छोट्या समुदायाच्या अध्ययन अध्यापनावर नकारात्मक परिणाम होतो. आमच्याकडे 1 पटाची शाळा आहे, त्या मुलाला 5 पटाच्या मुलाला जे तुम्ही शाळेमध्ये जे विविध स्पर्धा घेत असता, अगदी एका मुलाचं चांगलं अक्षर वहीत बघितलं तर दुसऱ्या 4 मुलं डिस्टर्ब होतात की माझं असं चांगलं अक्षर का नाही. खेळात स्पर्धेत नंबर आले, अभ्यासात नंबर आले, वक्तृत्व कला आहेत, चित्रकला आहेत. ज्यावेळी मोठा मॉप असतो त्यावेळी मुलाला निकोप स्पर्धेला मोठा वाव असतं. मुलाचे सामाजिकरणाची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात होत असते. पण ज्यावेळी, आणि हे RT ॲक्टमध्ये सुद्धा ह्या तरतूद आहेत की छोट्या पटाच्या शाळा बंद कराव्यात, हेही धोरण तेच सांगतंय. पण वस्तुस्थिती अशी की पालक असतील, पालकांच्या संघटना आहेत, शिक्षकांच्या संघटना आहेत, विरोध करतायत. तर माझे अशी अपेक्षा राहील की हे बंद करत असताना म्हणजे दुर्दैवानं नकारात्मक वातावरण छोट्या शाळाविषयी निर्माण केलं जाऊन की सगळ्याच छोट्या शाळा जिथं गुणवत्ताच नाही असं म्हणणं धाडसच ठरेल. हे चांगल्याही शाळा आहेत, म्हणजे हे नकारात्मक वातावरण न करता छोट्या शाळा जर खरोखरच बंद करायच्या असतील तर इनसिक्युरिटीज काय आहेत, शिक्षकांच्या पोटात भीती काय संघटनांच्या की आपल्या नोकऱ्या जातील. पण ती जर सिक्युरिटी दिली शिक्षकांना की तुम्हाला कोणाची नोकऱ्या जाणार नाहीत, पदांना प्रोटेक्शन देऊ आणि मोठ्या शाळेत समायोजन करू, ही आहे. ग्रामीण भागातल्या पालकाला भीती काय की 7-8 किलोमीटर माझी मुलगी 8वीला चालत जाणार नाही, 4 किलोमीटर जंगल आहे, वाट रस्ते सरळ नाही आहेत, पायवाट्याने प्रवास करावा लागतो, मुलींना घालता येणार नाहीत, दुष्परिणाम होणार आहेत मुलींच्या शिक्षणावर. तर ह्या इन्सिक्युरिटीज जर शासन दूर करू शकलं, त्यांना वाहतुकीच्या सुविधा देऊ शकलं, अगदी मिनी बस जरी खेड्यापाड्यात पाठवून मोठ्या शाळेत त्यांना आणू शकलं आणि एकच खूप चांगली शाळा निर्माण करू शकलं स्कूल कॉम्प्लेक्स, तर चांगलं आहे ह्या दृष्टीनं. त्यानंतर त्या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये पुढील गोष्टी असतील तर सर्व विषय उपक्रमांसाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षित स्टाफ असेल, सर्व भौतिक सुविधा RT जे तिथं असतील, संकुलातील सर्व घटकात समन्वय एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जाईल. आता हा समूह किती असेल तर 5 ते 10 किलोमीटर परिसराचा, म्हणजे एक माध्यमिक शाळा निवडली जाईल आणि तिच्या 5 ते 10 किलोमीटर परिसरातल्या सगळ्या शाळा हे त्या संकुलाचा भाग असतील, एकटेच मुख्याध्यापक असतील. त्यामुळे तुमची पण पदं थोडीशी जर खरोखर धोरण असं अवलंबलं तर खतरे में. तर आणि मग ते स्कूल कॉम्प्लेक्सचे म्हणजे केंद्रीय विद्यालयाचं प्रशासन अशा पद्धतीनं आता चालतं. जी 1257 केंद्रीय विद्यालय देशात आहेत त्यांचं प्रशासन हे अशा पद्धतीनं चालतं. तो पॅटर्न इकडं आणायचा आहे, मोजक्या शाळा. आणि मग तुम्हाला ते स्कूल कॉम्प्लेक्सचे जे प्राचार्य असतील ते ठरवणार की कुठल्या शाळेत आज कलाचा माणूस पाठवायचा, कुठल्या शाळेत क्रीडाचा पाठवायचा. आणि त्या सगळ्या शाळांच्या मध्ये छोट्या छोट्या दर्जेदार, विशेषतः 30 पटाच्या वरच्या तिथं दर्जेदार शिक्षण मिळेल. आणि भविष्यात पालकसुद्धा काय म्हणतील की तिकडून इकडं साहित्य येण्यापेक्षा मुलालाच तिकडं घालूया म्हणणार. म्हणजे एक होतं की जर त्या शाळा आजारी पडल्या किंवा पडतील अशी व्यवस्था केली तर नक्की भविष्यामध्ये ह्या छोट्या शाळा काय होतील, बंद पडतील. त्यामुळं तुम्हाला ह्या सगळ्या भौतिक सुविधा निर्माण करण्यावर, गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर द्यावा लागेल, तर तुमच्या शाळेचा पट टिकून राहील आणि आपली शाळा कुठंतरी समायोजित होण्यापासून वाचू शकेल. त्यानंतर याच्यावर नियंत्रण हे डिरेक्टर ऑफ स्कूल एज्युकेशनचं असेल, प्रशासनात पण बदल होणार आहेत. आणि हे आमदार साहेब हे स्वायत्त असेल निर्णय घ्यायला, आणि ते कुणाला स्वायत्ता प्रदान करेल तर त्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या बॉसला, प्राचार्यांना स्वायत्ता देईल. आणि गट शिक्षणाधिकारी म्हणजे आज गट शिक्षणाधिकारी तुमच्या शाळेत येऊन तुम्हाला नोटीस काढू शकतात, तुमच्यावर कारवाई करू शकतात. भविष्यात हे अधिकार त्यांचे कमी केले कारण तुम्ही स्वायत्त असता. आणि त्यामुळं
शासनाच्या धोरणांचा फक्त पाठपुरावा करणं, एक नियामक मंडळ म्हणून ही व्यवस्था सगळी फक्त प्रशासनाची काम करेल. तर अशा पद्धतीनं हे सगळे बदल होतील. तिथं एक व्यवस्थापन समिती असेल, जी व्यवस्थापन समिती स्कूल कॉम्प्लेक्सचं मॅनेजमेंट चालेल. बालभवन उभारलं जाईल तिथं त्या शाळेमध्ये. तर अशा पद्धतीनं हे स्कूल कॉम्प्लेक्सचे बदल भविष्य काळामध्ये येऊ घातलेले आहेत. नंतर शालेय शिक्षणासाठी मानके, शेवटचा जो घटक आहे, ठरवणे, अधिस्वीकृती. तर याच्यासाठी स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटी तयार केली जातील आणि शाळा दर्जेदार कशा निर्माण होतील यासाठी मानकं तयार केली जातील. आणि ते मानकं, ते निकष तुम्ही पूर्ण करताय का नाही हे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन करावं लागेल वेबसाईटवर. तुमच्याकडे स्टाफ किती आहे, तो प्रशिक्षक किती आहे, तुम्ही ज्या नासच्या परीक्षा घ्याल, इतर परीक्षा घ्याल, त्याचे रिझल्ट्स तिथं तुम्हाला अपलोड करावे लागतील. तुम्ही जे उपक्रम घेताय ते अपलोड करावे लागतील आणि तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन तिथं करावं लागेल. अशा पद्धतीनं ही सगळी व्यवस्था तिथं केलेली आहे. आणि केंद्र सरकारची जी परख नावाची संस्था आहे, मूल्यांकन संस्था, त्याचे निकष तुम्हाला तिथं मान्य करावे लागतील आणि त्यानुसार सुद्धा काम करावं लागेल. आणि आता मी इथं उच्च शिक्षण आणि इतर जे क्षेत्र आहेत त्याच्यावर बोलत नाहीत वेळेअभावी. अंमलबजावणी जी आहे, तर या धोरणाची अंमलबजावणी 30 ते 40 या दशकामध्ये व्हायला पाहिजे असं धोरण अपेक्षित करतं. पण आजच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा वेग अफाट इतका आहे की आज 2021 चाललं आहे आणि 2035-40 पर्यंत हे धोरण अंमलात आणायचं म्हटलं तर ह्याच्यातल्या कितीतरी गोष्टी आमदार साहेब आउटडेटेड होते. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगाच्या काळात इतका कालावधी दीर्घ लावणं हे धोरण प्रामाणिकपणे येणं चुकीचं आहे असं मला वाटतं. की त्या जलद अंमलात आणल्या पाहिजेत, ज्या चांगल्या असतील त्या तरतुदी. केंद्र पातळीवर शिक्षण आयोग तयार होणार आहे. याच्यासाठी राष्ट्रीय शिक्षण आयोग होईल की ज्याची 5 प्रमुख माणसं असतील. देशाचे पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असतील, शिक्षण मंत्री हे उपाध्यक्ष असतील, लोकसभेचे सभापती, मुख्य न्यायमूर्ती त्याच्यामध्ये असतील आणि विरोधी पक्षनेते. आणि ही 5 लोक ह्या राष्ट्रीय शिक्षण आयोगामध्ये दुसरी 20 ते 30 माणसं सदस्य म्हणून नेमतील. आणि हे पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेचा कस्टोडियन म्हणून, परिरक्षक म्हणून काम करेल आणि मार्गदर्शक सूचना सगळ्या यंत्रणेला देत राहील. याच पद्धतीनं राज्यस्तरावर सुद्धा राज्य शिक्षण आयोग असेल आणि तो काम करेल. आता अर्थपुरवठा हे सगळा तोंडी येणार नाही, तर याच्यासाठी अर्थपुरवठा जो आहे, तर आत्तापर्यंतच्या सगळ्या आयोगाने म्हणजे के कस्तुरीरंगन यांच्या 484 पानामध्ये GDPच्या 20% तरतूद असावी अशी शिफारस केलेली आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्यामध्ये 6% केलेली आहे. पण दुर्दैवानं आत्तापर्यंत या 70 वर्षातलं एकही शासन, राज्य शासन असो केंद्र शासन असो, इतका निधी 3% जास्त कुणीही दिलेला नाही. त्यामुळे ते व्हायला पाहिजे, त्याशिवाय दर्जेदार होणार नाही. म्हणजे काही उदाहरणं सांगायची झाली तर आपल्या ज्या संशोधनासाठी जो भाग आहे, एक आकडेवारी फक्त सांगतो तुम्हाला माझ्यासमोर आहे म्हणून, की 2021च्या अर्थसंकल्पात शैक्षणिक संशोधन वाढीस लागावं यासाठी 307 कोटीची तरतूद केली आहे. आणि एक धोरण सुचवतं की NRF म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे स्थापन करायचं आहे त्याला वार्षिक 20,000 कोटीची तरतूद केली जाईल. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात तरतूद आहे 307 कोटीची, जी 19-20पेक्षा 32 कोटीनं कमी आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती अशी आहे. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठासुद्धा होणं शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टींच्यामध्ये, नाहीतर दुर्दैवानं खाजगीकरण वाढत जाणार. जर शासन, शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टीत म्हणजे आज आमदार साहेबांच्या प्रयत्नातून इथं जिल्हा उपरुग्णालय व्हायला लागले, खूप दर्जेदार होईल ते, पण ते जर नाही उभं राहिलं तर इथले खाजगी दवाखाने वाढते. म्हणजे हे साईड इफेक्ट असतात, कारण लोकांना गरजेच्या गोष्टी आहेत, शिक्षण, आरोग्य ह्या गरजेच्या गोष्टी. आणि त्यामुळं शिक्षणामध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. ही सर्वात बेस्ट गुंतवणूक आहे आणि त्यामुळे तिकडे लक्ष द्यावं लागेल भविष्यामध्ये. तर अशा पद्धतीनं हे जे धोरण आहे, खूप चांगल्या चांगल्या कल्पना आहेत. बऱ्याच ठिकाणी विरोधाभासी आहे, बऱ्याच ठिकाणी वस्तुस्थिती वेगळी आहे आणि कल्पना वेगळ्या मांडलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीचा हा सगळा एक दस्तऐवज आहे. तर नक्की या सगळ्या स्वप्नरंजनात न गुंतून जाता की आता ह्या धोरणानं असा शिक्षण व्यवस्था गुलाबी होणार आहे, कठोरपणे शासन आणि तुम्ही आम्ही मिळून ह्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तरच हे शैक्षणिक धोरण खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्यक्षात अस्तित्वात येईल आणि खूप चांगली शिकलेली या 21व्या शतकातली स्किल घेऊन जगणारी पिढी या देशाला मिळेल असं वाटतं.
तर या पद्धतीनं धोरणावर जे काही आहे माझं मत आणि शासनाचे तर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यावर आपल्याला ज्या काही आता हे ऐकल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आपल्या मनात विचार सुरू झाले असतील तर त्या संदर्भात किंवा आपल्या काही इन्सिक्युरिटीज असतील त्या आमदार साहेबांना सांगाव्यात किंवा आणखीन काही तरतुदीबद्दल काही माहिती असेल तर तेही विचारावं, त्याबद्दलही मी बोलेन. तर नक्की या ठिकाणी आमदार साहेबांच्या निमित्तानं जरी पांगिरेकर सरांनी माझं नाव घेतलं असतं हे सगळी पावती मायानावर काढली असती तर मुख्य आमदार साहेबांना आपल्या लोकांशी तुम्हा सर्वांशी आपल्या मतदारसंघातली मुख्याध्यापकांशी संपर्क साधायचा होता. या माध्यमातून एक असं वैचारिक काही प्रबोधनही व्हावं, त्यानिमित्तानं तुम्हाला सर्वांना स्नेहभोजनही द्यावं आणि तुमच्या काही समस्या किंवा विधानसभेमध्ये ज्यावेळी RT ॲक्ट आला त्यावेळी विधानसभेचं स्पेशल सेशन बोलवून RT ॲक्टचं वाचन केलं गेलं आणि मग त्याच्यातल्या आवश्यक चर्चा होऊन सुधारणा आल्या गेल्या स्टेटसाठी. तर नक्की भविष्यात महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा हे होणार आहे आणि आमदार साहेब आता इथं ज्या काही गोष्टी ऐकल्यात तुमचे काही मतं ऐकतील त्यामुळे नक्की आज त्यांचा खूप चांगला होमवर्क झालेला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन शैक्षणिक धोरणातील तत्त्वे संदर्भात अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारचं सादरीकरण माननीय कृषी नगर केलं आहे. धन्यवाद साहेब.